ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या ह्या साप्ताहिक सत्संगामध्ये। इस्कॉन राजापूर रत्नागिरीद्वारा आयोजित श्री राधा श्याम सुंदर यांच्या चरणी आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। तर आपण श्रृंखला पाहतोय श्री शिक्षाष्टकम, की जे भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी केवळ 8 श्लोकामध्ये आपल्याला पूर्ण भक्तीचा रस जो आहे तो ओतप्रोत दिलेला आहे। तर जे भक्त आज पहिल्यांदाच या प्रवचनाला आले असतील तर त्यांनी आमचं यूट्यूब चॅनल आहे प्युअर डिव्होशन मराठी अँड हिंदी, तो सबस्क्राईब करावा आणि ह्या शिक्षाष्टकमची ह्याच्यापूर्वीची 7 प्रवचनं त्याच्यावरती अपलोड झालेली आहेत, ती क्रमशः अभ्यासावी। म्हणजे तुम्हाला मी जे सांगतोय त्याचं अनुभूती येईल की ह्या केवळ आणि केवळ 8 श्लोकामध्ये पूर्ण दिव्य भक्तीचा भावरस भगवंत सांगून गेले 500 वर्षापूर्वी। आणि चैतन्य चरितामृत जे आहे, जे भगवंतांच्या दिव्य लीला दर्शवितं, त्याच्या अंत्यलीलेच्या अंतिम अध्यायामध्ये हे शिक्षाष्टक प्रार्थना म्हणून हा अध्याय आहे। तर जे काय आहे मी मागच्या बऱ्याच प्रवचनामध्ये सांगतोय, जिथून आपण गोपी गीत प्रवचन सिरीज चालू केली त्याच्यातलाच हा भाग आहे। ॲक्च्युली शिक्षाष्टकम हा कशाचा भाग आहे? अत्युच्च प्रेम भक्तीचा भाग आहे आणि म्हणूनच तो मी ह्या गोपीगीत सोबत घेतोय। तर माझी काय तशी तत्वता पात्रता नाही, पण गुरु महाराजांची कृपा, श्रील प्रभुपादांची कृपा आणि आपली तमाम जी आचार्य शृंखला जी आहे तर त्यांच्या प्रेरणेनं आपण हे अभ्यासण्याचा प्रयत्न करतोय। आणि आज जे आपण चर्चा करणार आहोत ते बहुतांश अंशी जे गुरु महाराजांनी कथन केलेलं आहे निस्सिम भगवंतांच्या भक्तांसमोर, त्याच्यातलाच सारांश रूपानं भाग मी प्रस्तुत करेन। तर तुम्ही सर्वांनी कृपया माझ्यासाठी भगवंतांच्या चरणी प्रार्थना करावी। माझे जे काही दोष असतील ते तुमच्या पायी घालावे आणि तुमचे भरभरून आशीर्वाद द्यावे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर सुरुवातीला आपण सुरुवात करूया श्री शिक्षाष्टकम पूर्ण 8 श्लोक गाऊन नेहमीप्रमाणे। सर्वांकडे पॅम्पलेट्स आहेत। श्री शिक्षाष्टकम की स्वयं भगवान श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू विरचित। म्हणा आता सोबतच म्हणायचंय माझ्या। चेतो दर्पण मार्जनम भव महादावाग्नि निर्वापणम श्रेयः कैरव चंद्रिका वितरणम विद्यावधू जीवनम
आनन्दाम्बुधिवर्धनं प्रतिपदं पूर्णामृतस्वादनं सर्वात्मस्नपनं परं विजयते श्रीकृष्णसङ्कीर्तनं नामकारी बहुधा निज सर्वशक्ति सत्रार्पिता नियमितः स्मरणेन काल एतादशी तव कृपा भगवन् ममापि दुर्दैवमी दृश्यमिहा जनीनानुराग तृणादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णुना अमानेन मानदेन कीर्तनीय सदा हरि न धनं न जनं न सुन्दरीं कवितां वा जगदीश कामये मम जलमनि जलमनीश्वरे भवताद्भक्तिरहैतुकी त्वयि अयि नन्दतनुजकिङ्करं पतितं मा विषमे भवाम्बुधो कृपया तव पादपङ्कजस्थित धूलिसदृशं विचिन्तयं नयनं गलदश्रुधारया वदनं गद्गदहृदया गिरा पुलकैर्निशितं वपुकदा तव नाम ग्रहणे भविष्यति युगायितं निमेषेण चक्षुषा प्राहुर्षायितं शून्यायितं जगत्सर्वं गोविन्दविरहेण मे आश्लिष्य वा पादरतां नष्टुमाम् अदर्शनां नमहर्ता करोतु वा यथा तथा वा विद्धातु लम्पटो मत्प्राणनाथस्तु स एव नापर आश्लिष्य वा पादरतां नष्टुमाम् अदर्शनां नमहर्ता करोतु वा यथा तथा वा विद्धातु लम्पटो मत्प्राणनाथस्तु स एव नापर आश्लिष्य वा पादरतां नष्टुमाम् अदर्शनां नमहर्ता करोतु वा यथा तथा वा विद्धातु लम्पटो मत्प्राणनाथस्तु स एव नापर हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा। श्री शिक्षाष्टकम की पट खोला। शेवटचा श्लोक आपण 3 वेळा गेला, कारण आज आपण अभ्यासणार आहोत. सर्वांनी पॅम्पलेट्स गोळा करा, नाही तर त्यांचा वेगळ्या वेगळ्या कारणासाठी उपयोग चालू होईल. हरी बोल. म्हणजे पंखा वगैरे घ्यायला गरम झालंच तर मागच्या सोमवारी ह्या श्लोकामधील थोडीफार 15 मिनटं आपण चर्चा केली होती. पहिला आपण घेतला होता युगायितं निमेषेण चक्षुषा प्रावृषायितं शून्यायितं जगत सर्वं गोविंद विरहेण मे. म्हणजे एक क्षण, निमेषेण म्हणजे पापणी लवते न लवते एवढा काळ सुद्धा भगवंतांच्या विरहामध्ये श्रीमती राधाराणी आणि गोपींना काय वाटतोय, युगासारखा वाटतोय. म्हणजे केवढी उत्तेज्य भगवत भक्ती आहे, विचार करा. लहान बाळाला घेऊन मागे बसा, प्रभुपादांचा आदेश आहे. तर शून्यायितं जगत सर्वम, की एक क्षण जरी भगवंत डोळ्याच्या आडोशाला गेले तरी असा एक क्षण सुद्धा कसा वाटतोय आम्हाला, गोपी सांगतायत, राधाराणी सांगतायत, एका युगासारखा वाटतोय. आणि जगत हे सगळं शून्यवत वाटतंय. आणि ह्याच्यावरती जवळजवळ आपण 1.25 तासपेक्षा जास्त मागच्या सत्रामध्ये चर्चा केलेली आहे. श्री राधा श्यामसुंदर भगवान की जय हो. तर आज आपण श्लोक पाहतोय. आश्लिष्य वा पादरतां पिनष्टुमाम आदर्श नामन महर्ता करोतु वा यथा तथा वा विद्धातु लंपटो मत प्राणनाथस्तु स एव नापर. म्हणजे मागच्या सत्रामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की भगवान शंकर, भगवान ब्रह्मदेव, उद्धव, बृहस्पती, नारद मुनी हे सगळेजण
हा भाव जो आहे ह्या श्लोकाचा तो ग्रहण करण्यासाठी योगी योगेश्वर सगळे काय करतायत, तपश्चर्या करतायत. माझ्या मुखातनं योगेश्वर शब्द आला, मला माहीत नाही, भगवंतांची इच्छा असेल. आणि तेच योगेश्वर हा भाव अनुभवण्यासाठी कशा रूपामध्ये आले, चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये. कारण योगेश्वर भगवंतांना सुद्धा हा भाव अनुभवणं अति दुर्लभ आहे. योगेश्वर म्हणजे सगळ्या योग्यांचे योगी भगवान श्रीकृष्ण. अचानकपणे आला शब्द, भगवंतांचीच इच्छा असेल तर साक्षात भगवान श्रीकृष्ण सुद्धा हा भक्तीचा अत्युच्च भाव चाखण्यासाठी आणि भगवंताच्या भक्तीमध्ये किती आनंद आहे हे बघण्यासाठी, ते अनुभवण्यासाठी भावरूपामध्ये काय घेतले, 500 वर्षापूर्वी आजपासून अवतार धारण केले. आणि तेच कोण, भगवान श्री कृष्ण चैतन्य, राधाकृष्ण नाही अन्य. म्हणजे साक्षात राधा आणि कृष्ण युगल किशोर एकत्र होऊन जो अवतार झाला किंवा जे अवतारी कृष्ण आहेत, साक्षात परमपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण, ते म्हणजे श्री चैतन्य महाप्रभू. आणि ते श्री चैतन्य महाप्रभू राधाराणीचा जो दिव्य भाव आहे तो कसा अनुभवता येईल यासाठी कोणत्या रूपामध्ये आले, कृष्णवर्ण आहेत भगवंत, पण कोणत्या रंगामध्ये आले, तप्त कांचन गौरांगी. आता आपण मंगलाचरणमध्ये एक श्लोक गायला राधाराणीचा, तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानु सुते देवी प्रणमामी हरिप्रिये. हरिप्रिया कोण आहे, श्रीमती राधाराणी आहे. आणि त्यांचा रंग कसा आहे, तप्त कांचन म्हणजे आत्ताच वितळवलेलं जे सोनं आहे त्याचा रंग कसा असतो, मोल्टन गोल्ड, असा सुंदर रंग आणि अत्युच्च प्रेमभाव धारण करून राधाराणी स्वतः आल्यात. आणि बहिर्गौर अंतकृष्ण असे कोण, साक्षात भगवान श्रीकृष्ण प्रकट झालेत हा भाव अनुभवण्यासाठी. की प्रेमाचा मागच्या वेळेला मी सांगितलं होतं, जे काय ह्या दुनियेमध्ये प्रेम आहे ते केवळ आणि केवळ अंश मात्र आहे कोणाच्या प्रेमाच्या, श्रीमती राधाराणीच्या. कारण श्रीमती राधाराणी हा अत्युच्च प्रेम भाव स्वरूप आहेत आणि भगवान श्रीकृष्ण हे रसराज कृष्ण आहेत. सगळ्या रसांचा स्रोत कोण असेल प्रेमाच्या, तर ते कोण आहेत, भगवंतांची लादिनी शक्ती श्रीमती राधाराणी. आणि श्रीमती राधाराणी हा श्लोक कुठे आलाय ते आपण जाणूया. तर भगवंत तप्त कांचन गौरांग हा वर्ण धारण करून आलेत. आणि भगवंतांना जसं मी सांगितलं योगेश्वर कृष्ण का आलेत, कारण त्यांना हा रस जो आहे, जो भक्त त्यांचं केवळ दर्शन आणि त्यांची सेवा करून जो दिव्य आनंद प्राप्त करतात, तो आनंद त्यांना ना वैकुंठात भेटत ना गोलोकधाममध्ये भेटत. आणि तो आनंद असा काय दिव्य आनंद आहे की जे हे एवढे माझ्यापेक्षा सुखी आहेत, हा प्रश्न पडला भगवंतांना एकदा गोलोकधाममध्ये. आणि मग हा आनंद अनुभवण्यासाठी भगवंत भक्त रूप स्वरूपकम म्हणून आले. कोणत्या रूपामध्ये आले भगवंत, बघा भगवंतांना सुद्धा भक्त रूप बनावं लागतं. म्हणजे भक्ताचं श्रेष्ठत्व किती महान आहे विचार करा. भगवंतांना सुद्धा भक्तीचा रस चाकण्यासाठी काय व्हावं लागतं, भक्त स्वरूप व्हावं लागतं. नमामी भक्त शक्तिकम म्हणजे भक्ताची शक्ती जी आहे ती अतिशय महान आहे. आणि म्हणूनच भगवंत सांगतात की मी माझ्या भक्तांना सगळ्यांना मी मला स्वतःला देऊन टाकलंय. उदार आहेत भगवंत कोणाकडे, भक्तांकडे. तुम्हाला जर पाहिजे असतील भगवंत तर कोणाकडे जायला पाहिजे, भगवंत भक्तांकडे जायला पाहिजे. भगवंतांचे भक्त सोडून तुम्हाला भगवंत कुठेही मिळणार नाही, तुम्ही किती यत्न प्रयत्न करा, इट इज इम्पॉसिबल. त्यामुळे आपण धावत पळत, जसे आज तुम्ही सगळेजण आलात, आज बऱ्यापैकी उपस्थिती जी आहे ती 8 वाजता शार्प भरली होती कोरम. या हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर उपस्थिती बऱ्यापैकी 8 वाजता भरली होती, त्यामुळे जरा कीर्तनाला जोर आला. तर सगळे भक्त जेव्हा एकत्र जमतात म्हणून बघून सांगतात नाहम तिष्ठामी वैकुंठे, मी ना वैकुंठात वास करत, योगिनाम हृदयेषु योग्यांच्या हृदयामध्ये ना वास करत, तर कुठेही वास करतो हे नारदा. मद भक्त येत्र गायंती, माझे भक्त जिथं शुद्ध हृदयाचे भक्त येऊन जिथं माझं नामरूप गुणलीलांचं कथा कीर्तन करतात अशा ठिकाणी तत्र तिष्ठामी नारद, तिथे मी वास करतो. तर एकदा ज्यावेळेला भौमलीला चालली होती, कारण विप्रलंब भावामध्ये रस अनुभवण्यासाठी सुद्धा भगवंतांना कुठे यावं लागतं, भौम वृंदावनामध्ये यावं लागतं. तर भौम वृंदावनामध्ये ज्यावेळेला लीला चालली आहे त्यावेळेला अजून भगवान श्रीकृष्ण वृंदावन सोडून गेलेले नाही आहेत आणि दिव्य लीला चाललेल्या आहेत श्रीमती राधाराणींबरोबर.
गोपींबरोबर, गोपबालकांबरोबर, यशोदामाई, नंदबाबा, तिथल्या लता पता वृक्ष वेली यांच्यासोबत भगवंतांच्या सुंदर लीला चाललेल्या आहेत. किशोर लीलेमध्ये आपण पाहिलं की तिथे एक शब्द येतो चक्रतू. भगवंत ज्याला लहान होते म्हणजे गोवत्सांचं काय करायचं पालन करायचे, तोपर्यंत भगवंत लिमिटेड एरियामध्येच फिरायचे. पण ज्याला गोपाष्टमी झाली आणि भगवंत 6 वर्षाचे झाले त्यावेळेला भगवंतांना हट्ट करावा लागला की मला काय पाहिजे, आता मोठ्या गायींची सेवा पाहिजे. आणि ती कृपा पूर्ण वृंदावन 84 कोस जे वृंदावन आहे त्याच्यावरती प्रत्येक जीवावरती कृपा करण्यासाठी तिथं शब्द आलेला आहे शुकदेव गोस्वामी. चक्रतू म्हणजे भ्रमण करणे. आणि ह्या भगवंतांच्या भ्रमणाची वाट हे पूर्ण वृंदावनवासी बघत होते. मग ते कोणी असू देत, तिथल्या लता पता धोंडे दगड वाळू सगळे जीवजंतू सगळे वाट पाहत होते कधी भगवंत काय करतील, आम्हाला साक्षात काय देतील, दर्शन देतील. अशा सुंदर लीला चालू आहेत. गोवर्धन पर्वताच्या कुशीमध्ये, कंदरामध्ये, जलाशयामध्ये सुंदर सुंदर कमळं फुललेली आहेत. सुंदर मंद मोहक वारा चालतो आहे. आणि त्रैलोक्यातले सगळे ग्रहगोल तारे भगवंतांच्या लीलेच्या वेळी आणि भगवंताची पूर्ण लीला चाललेली असताना अशा प्रकारे अनुकूल असतात, कारण ते सेवेकरी आहेत भगवंतांचे. त्यामुळे ते आपल्याकडे जे बेस्ट आहे ते देतात. आपल्याकडे बघा आता आपण 3 ऋतू अनुभवतोय, उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. आता 8 महिने झाले आपल्याकडे पावसाळा संपतच नाहीये. आयडियली आपल्याकडे 4 महिन्याचा पावसाळा असतो. तर तसा तिकडे शरद ऋतूमध्ये जर पावसाळा पडायला लागला असता तर प्रॉब्लेम झाला असता ना. शरद ऋतूमध्ये भगवंतांचं दिव्य लीला करण्याचा हा ऋतू आहे शरद काळ. तर द बेस्ट वी कॅन सर्व म्हणून आता लवकरच काय ते गोवर्धन पूजा महोत्सव येतो. तर गोवर्धनचं एक नाव काय आहे, बेस्ट सर्व्हिटर ऑफ लॉर्ड कृष्णा. हरिदास वर्य म्हटले त्यांना. जे कोणी हरिदास आहेत त्या सगळ्यामध्ये श्रेष्ठ कोण असतील तर कोण आहेत ते गोवर्धन. कारण गोवर्धन जे आहे ते भगवंतांच्या दिव्य लीलांसाठी लागणारी सगळी साधन सामग्री काय करतात, पुरवतात. मग ते सुंदर उपवन असू दे, पुष्पवाटिका असू दे, सरोवर असू दे, गायींसाठी कुर्ण, चरण्यासाठी कुर्ण, गोपबालकांसाठी बागडण्यासाठी गुहा, वेगवेगळ्या रंगाचे दगड, जेणेकरून भगवंतांना आपलं काय करता येईल, अंग रंगवता येईल. आजसारखं कॉस्मेटिक पेंट्स नव्हते त्यावेळेला. भगवंत तिथलेच नदी काठचे वगैरे असे सुंदर लाल, निळे, तपकिरी, रंगीत असे पिवळे दगड, त्या दगडावरती आम्ही हे कार्यक्रम आम्हाला माहीत नव्हते, पण हे कार्यक्रम आम्ही सगळे लहानपणी केलेले आहेत नदीकाठी. आमच्या नदीमध्ये पण गावच्या असे सगळे रंगाचे दगड मिळायचे आणि आजही मिळतात. पण आता तिथं कोण मुलं जात नाहीत, कारण ती परंपराच नष्ट झाली. तर आम्ही मागे एकदा मी सांगितलं होतं तुम्हाला मालवणी कथेमध्ये की आम्ही जवळजवळ 3-4 तास त्या नदीमध्ये डुंबत होतो असायचो. आणि त्यावेळेला मग ते रंगीत दगड काढून आम्ही ते तिथल्या पातळीवरती झरवायचो आणि त्यानं मग मस्त रंग करून घ्यायचा. तर भगवंत असा सुंदर लीला इथे करतायत. तर एकदा ललिता सखी राधाराणींना विचारते की हे सखी, हे राधाराणी, कृष्ण खूप निर्दयी आहेत. काय आहेत? कृष्ण खूप निर्दयी आहेत, खूप कठोर हृदयाचे आहेत, परंतु तरीही तू त्यांच्यावरती काय करतेस, एवढं उत्कट प्रेम का करतेस? ललिता सखी काय म्हणते राधाराणींना, कृष्ण किती निर्दयी आहेत, किती कठोर हृदयाचे आहेत, आणि तरीसुद्धा तू त्यांच्यावरती एवढं उत्कट प्रेम का करतेस? देह धर्म, परिवार धर्म सर्व काही सोडून तू कृष्णावरती एवढी आसक्त का आहेस आणि कृष्णासाठी सदैव बेचैन का असतेस? हे कोणासाठी सांगतायत? जे कोणी भगवत भक्तीला लागलेत त्यांनी ही परिसीमा गाठली पाहिजे, ह्याच्यासाठी हे चाललेलं आहे. हे जे काय आपण आता श्रवण करतोय, देहधर्म, ह्या देहाचे धर्म अनेक आहेत की नाही, हे सगळे सोडले पाहिजेत. परिवार धर्म सोडला पाहिजे. म्हणून भगवंत भगवद्गीतेत सांगतात चरम श्लोकामध्ये, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. तुम्हाला जर मला खरं तत्वता जाणायचं असेल, माझ्यावरती प्रेम करायचं असेल तर सगळ्या धर्मांचा परित्याग करा. मग त्याच्यात देहधर्म आला, परिवार धर्म आला, समाज धर्म आला, आपला जो काय आहे हिंदू धर्म तो आला, ख्रिश्चन धर्म आला, मुस्लिम धर्म, जे काय आहेत वेगवेगळे. मी डॉक्टर आहे, मी पुरुष आहे, मी वकील आहे, मी फलाना आहे, मी व्यापारी आहे, मी शिक्षक आहे, सगळे धर्म आहेत. मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, काय आहेत, सगळे वेगळे धर्म आहेत. तर ह्याला देहधर्म म्हटलंय. समाज धर्म, परिवार धर्म, ह्या सगळ्याचा त्याग करून, आता ह्या परिवार धर्माचा त्याग कसा करायचा, म्हणजे तुम्हाला सांगतो की गोपी ज्या असायच्या,
भगवंतांना भेटण्यासाठी एवढ्या आतुर असायच्या त्यांच्या उत्कट प्रेमामध्ये. तर कृपा करून कोणी इथे ह्या प्रेमाला, भगवंतांच्या आणि गोपींच्या प्रेमाला भौतिक नजरेनं पाहू नका. तो फार मोठा अपराध होईल. आणि ह्याच्यावरचं मी बरंच विस्तृत विवेचन गोपीगीतच्या पहिल्या प्रवचनामध्ये केलेलं आहे. जवळजवळ 2.25 तास आपण ह्याच्यावरती काय केले आहे, ह्या लीलेमध्ये शिरण्याच्या अगोदर 2.25 तास आपण काय केले, ही लीला काय आहे आणि कशा दृष्टीनं आपण पाहिलं पाहिजे ह्याच्यावरती चर्चा केलेली आहे. तर ती सगळ्यांनी जाऊन तुम्ही काय करा, श्रवण करा. अन्यथा आपण अपराध करून बसू. कृष्ण करे तो रासलीला, मै करू तो कॅरेक्टर ढिला, असला भाव आपल्या हृदयात येतो ना. एक हिंदी पिक्चरमध्ये गाणं आहे, कृष्ण करे तो रासलीला और मै करे तो कॅरेक्टर ढिला. तर आपलं सगळ्यांचं कॅरेक्टर ढिलंच आहे आणि म्हणून आपण ते हे कम्पेअर करतो. हे कम्पेअर करण्याच्या गोष्टी नाही आहेत, ह्या पारलौकिक गोष्टी आहेत, अलौकिक गोष्टी आहेत, ज्या अशा आपल्या ह्या 1300 ग्रॅमच्या मेंदून आपल्याला समजणार नाही गुरुकृपा झाल्याशिवाय. आणि गुरुकृपा व्हायची असेल तर आपण सगळा अहंकार, सगळा अहंभाव, सगळा देहधर्म, परिवार धर्म सगळं त्याग करून भगवंतांच्या गुरूंच्या चरणी काय झालं पाहिजे, साष्टांग शरण आलं पाहिजे. त्यालाच म्हटलंय सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्याभिमाश्च. तर आदराणी सांगतायत इथं, ललिता सखी सांगतायत की ते एवढे निर्दयी आहेत की तुला नीट भेटत पण नाहीत, आणि कधी आम्हाला जर भेटले तर तुझी चर्चा पण करत नाहीत. काय सांगतात ललिता सखी राधाराणींना, तुला नीटपणे कधी भेटत पण नाहीत आणि आम्हाला कधी भेटले तर तुझी चर्चा पण, तुझं नाव पण काढत नाहीत. ते कोणाचं तिसरीचंच नाव काढतात, चंद्रावलीचं. की चांगलं होईल जर तू त्यांना मनातनं पण काढून टाकलंस तर. अशी नाहीतरी भेटतच नाही आहेत. मनातनं त्यांना काढून टाक, म्हणजे तू काय होशील, सुखी होशील. कारण राधाराणींचा विरभाव आणि ते जे विलाप करतायत हा सेकंड पार्ट असेल. म्हणजे ॲक्च्युली वी विल डिस्कस दिस श्लोक इन 3 पार्ट्स मिनिमम ॲटलिस्ट. तो जो दिव्य भाव, त्याच्यामध्ये जे 10 भाव असतात वेगवेगळे, मी मागच्या प्रवचनात झलक सांगितली होती, ते विस्तृतपणे आपण पुढच्या प्रवचनात बघूत. तर तू सुखी होशील, हे राधाराणी तू सुखी होशील. किती तू विरहामध्ये व्याकुळ झाली आहेस भगवंतांच्या. कृष्ण एकतर निर्दयी आहेत, कपटी आहेत, कठोर हृदयाचे आहेत. रोज असं थोडं असं बसा, शिवकुमार गणेश बसा, थोडं सारखा तिकडे, नजरा होऊ दे. सगळे दिव्य भक्त आहात तुम्ही. तर अशा प्रकारची गोष्ट जी ललिता सखी सांगते, ही सुद्धा एक प्रेम आराधनाची काय आहे, एक कला आहे किंवा एक अंग आहे. बघा, आपण ज्याला विसरणंच शक्य नसतं, बरोबर की नाही, ज्याला कधी विसरणंच शक्य नसतं, त्याला जबरदस्तीने विसर म्हणून सांगणं, हे सुद्धा काय आहे, त्याचीच आठवण करून देणारी गोष्ट असते. तर ललिताजी असं थोडंच सांगणार राधाराणींना की तू श्यामसुंदरांना सोड. श्री राधा श्यामसुंदर आणि श्रीमती राधाराणी हे जुगल किशोर आहेत. राधा कृष्ण प्राण मोरा जुगल किशोर, राधा कृष्ण प्राण मोरा जुगल किशोर, राधा कृष्ण प्राण मोरा जुगल किशोर. तर जुगल किशोर, जुगल म्हणजे जोडी, जी कधी विभक्त करता येत नाही. राधाकृष्ण मुळात भगवान श्रीकृष्ण एकटे आहेत, पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण, पण लीला आस्वादन करण्यासाठी भगवंतांनी स्वतःच स्त्री तत्व काय केलं, प्रकट केलं, आणि त्यालाच काय म्हणतात, श्रीमती राधाराणी म्हणतात. राधाराणी भगवंतांपेक्षा भिन्न नाहीये. किंवा जर तुम्हाला भगवंत पाहिजे असेल तर कोणाकडे गेलं पाहिजे, आपण रडत राधाराणीकडे गेलं पाहिजे की हे राधाराणी माझ्यावरती कृपा करा. मग राधाराणी बघतात, ठीक आहे कशी असू दे, भक्ती करतोय थोडीफार. मग भगवंतांना त्या सांगतात की हा खूप तुमचा सुंदर भक्त आहे. किती या कलियुगामध्ये टेम्पटेशन्स आहेत, तरी पण नियमित सत्संगाला येतो, बरोबर की नाही. टेम्पटेशन्स भरपूर आहेत की नाही. घर साफ करायचं आहे, दुकान साफ करायचं आहे, आवरायचं आहे, परीक्षा आहे उद्या. एरवी परीक्षा उद्या असली तरी रात्रभर त्या यूट्यूबवरती किंवा नेटफ्लिक्सवरती पिक्चर बघत बसलं पोरगं तरी चालेल.
आणि तेच आताची पोरं करतायत. लक्षात घ्या. अनेक कारणं असतात भगवंतांच्या सत्संगामध्ये जाण्यासाठी, न जाण्यासाठी. जाण्यासाठी एकच कारण असतं, ते म्हणजे भगवंतांच्या भक्तांची अहेतुकी कृपा. ते तुम्हाला विनंती करून 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 सारखं काय असतात, आमंत्रण देत असतात, बोलवत असतात. त्यांच्या हृदयामध्ये केवळ आणि केवळ हाच भाव असतो की ह्या महाअमृत कुंभातलं एखादं कण बिंदू काय पडावा, प्रत्येक जनाच्या हृदयात थोडासा जावा, शिरकाव जावा. म्हणजे हा जो दिव्य उत्कटतेचा भाव रस नदी वाहते, त्याच्यामध्ये तो जीव डुबकी मारेल आणि सदा सर्वदा सुखी होईल. बरोबर की नाही? सदा सर्वदा सुखी होणं हे जीवाची परमोच्च ही अपेक्षा आहे. आणि जीव स्वतःच्या प्रयत्नानं, यत्न प्रयत्नानं कधी पूर्ण सुखी होऊ शकत नाही. पूर्ण सुखी काय, यत्किंचित सुखी होऊ शकत नाही. कारण प्रत्येक एंड्युअर, प्रत्येक श्रम, प्रत्येक कष्ट, प्रत्येक काम आपण जे करतोय ते त्याच्यामध्ये एकामध्ये एक अजून काय घेऊन येतंय, त्याची प्रतिफळं आणि कर्म घेऊन येतंय. त्यामुळे त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी आपण त्या घट्टपर्णी वृक्षामध्ये, पिचर प्लांटमध्ये जसा किडा पडल्यानंतर धडपड करतो बाहेर पडण्यासाठी, आणि जेवढा तो धडपड करतो तेवढा तो घसरत खाली पडतो. तशी आपली अवस्था आहे या श्रमामध्ये किंवा या कलियुगामध्ये. जेवढा आपण स्वतःच्या प्रयत्नानं सुखी व्हायचा प्रयत्न करू, तेवढे आपण आणखीन दुःखमय चिखलामध्ये रुतत जाणार आहेत पाय आपले. एकदा परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज गंगा किनारी चालत होते. तर गंगा किनारी बरेच दलदलीचे प्रदेश आहेत. तर दलदलीचे प्रदेश आहेत, तर चुकून ते एका दलदलीच्या प्रदेशामध्ये पडले आणि त्यांना हा अनुभव नव्हता. आणि दलदलीचा प्रदेश म्हणजे असा प्रदेश की तुम्ही तिथं जेवढं काय कराल, हातपाय हलवाल, तेवढं काय होणार, रुतत जाणार. तर ते घाबरल्याबरोबर जोरात हातपाय रुतवायला लागले. त्यावेळेला ते अजून खाली जायला लागले. काय करायचं कळेना त्यांना, काय करायचं कळेना. मग कालांतराने त्यांची सगळी शक्ती काय झाली, संपली आणि तसे ते निश्चित झाले. प्रयत्न करायचे सोडून दिले आणि मग जसे निश्चित झाले तसे हळूहळू ते दलदलच त्यांना काय घेऊन आली, वरती घेऊन आली. आणि मग फ्लॅट बॉडी करून रांगत ते बाहेर आले. तेव्हा त्यांना कळलं, या भौतिक जगतामध्ये आपण किती हातपाय मारले तरी काय होऊ शकणार नाही. साक्षात्कार झाला, काय सुखी होऊ शकणार नाही. आणि त्याच गंगा किनारी एकदा ते असताना, खूप सुंदर कथा आहेत त्यांच्या जीवनातल्या. ते एकदा गंगा तटी बसले होते. तर गंगा तटी तुम्ही गेलात तर कधी बघा, वरती मोठमोठे गरुडं उडत असतात. तर ते पाहत आहेत, गंगेचं पात्र एकदम शीतल शांत होतं आणि त्या पात्रामध्ये एक मत्स्यराज, चांगला धष्टपुष्ट मत्स्यराज आणि त्यांच्या अनेक पत्न्या, प्राण्या म्हणजे शी मासा, फिश घेऊन विहार करत होते, सुंदर असा. आणि त्यांची छोटी छोटी पिल्लं होती सोबत विहार करतायत. तर राधानाथ महाराज म्हणतायत की किती सुंदर कुटुंब आहे कोणाचं, या फिश राजचं, किंग फिशर, किंग फिशचं. तेवढ्यात काय झालं, हा जो मासा होता तो थोडासा काय आला, सरफेसवरती आला, पाण्याच्या पृष्ठभागावरती आला. आणि त्यावर वरनं गरुडानं त्याला पाहिलं आणि जी असा झोका मारला, पटकन त्याच्या क्लॉजमध्ये असा त्या मोठ्या माशाला पकडलं आणि घेऊन गायब झाला. आणि माशासाठी पाण्याच्या बाहेर येणं म्हणजे काय आहे, मृत्यू आहे. तडफड तो हवेत असताना त्याचा मृत्यू झाला. तर महाराज ते दृश्य पाहतायत आणि पाहतायत तर ते म्हणतायत की ह्या भौतिक जगतातील परमोच्च सुखाची जी स्थिती आहे, जी तुम्हाला वाटते स्वतःला ही माझी आत्ताची परमोच्च सुखाची स्थिती आहे, जसं की त्या माशाला वाटत होतं की माझ्यासारखं सुखी दुनियेत कोणीच नाही. मी माझ्या सुंदर राण्यांसमवेत, माझ्या बालबच्चांसमवेत काय करतोय, मस्त गंगेमध्ये शीतल आणि थंडगार अशा पाण्यामध्ये ह्या ग्रीष्म ऋतूमध्ये हा पिकनिक एन्जॉय करतोय. आणि तेवढ्यात काय झालं, वर्ण यमाचा घाला झाला. सो इथे ह्या भौतिक जगतामध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे, भौतिक जी गोष्ट आहे ती क्षणभंगूर आहे. त्यामुळे क्षणभंगूरतेच्या मागे जे लागतात ते केवळ आणि केवळ खरे मूढ आत्मा आहेत, असं भगवद्गीतेत भगवंत सांगतात. जे क्षणभंगूर सुखांच्या मागे लागतात ते कोण आहेत, मूढ आत्मा आहेत. मूढ म्हणजे मूर्ख, मूढजन. तर हे मूढजन न बनता आपल्याला काय बनलं पाहिजे, सुदृढ जन बनलं पाहिजे. हे बुद्धी सुदृढ केली पाहिजे, भगवंतांच्या चरणी घासली पाहिजे.
भक्तांच्या संघामध्ये घासली पाहिजे. मग निश्चित आपल्याला काय होईल, अतिशय श्रेष्ठ अशी मती, दिव्य कोटीची मती म्हणजे बुद्धी प्राप्त होईल. तर ललिताजी असं थोडंच सांगणार आहेत राधाराणींना की तू श्यामसुंदरानं सोड, नाही सांगणार. तर राधाराणी विरहामध्ये खूप अतिशय व्याकुळ असायच्या, म्हणून ललिता सखी त्यांना सांत्वन करण्यासाठी असं सांगते, खूप व्याकुळ असायच्या. म्हणून राधाराणींना त्यांचं सांत्वन करण्यासाठी ललिता सखी त्यांना हे सांगते की हे राधाराणी, तू मनातनं आणि सगळ्यातनं तू त्या श्यामसुंदरला काढून टाक. तो काळ्या कपटी आहे, धूर्त आहे, निष्ठुर आहे, पाषाण हृदयाचा आहे. त्या काळ्याला हृदयातनं काढून टाक. ओरिसामध्ये प्रांतामध्ये भगवंतांना काळ्या म्हणतात. काय म्हणतात? काळ्या म्हणतात. तिथं रिक्षाच्या मागे लिहिलेलं असतं कालिया हिसाब करिबे. काय लिहिलेलं असतं? कालिया हिसाब करिबे. म्हणजे काय? तो काळ्या जगन्नाथ जो बसलाय तिथे डोळे असे वटारून, तो तुमच्या प्रत्येक गोष्टीचा काय करतोय? हिशोब ठेवलाय त्यानं. भले तुम्ही पापकर्म करा, पुण्यकर्म करा, दिव्यकर्म करा, तुम्हाला कोणी बघू दे नाही बघू दे, पण तो हिशोब ठेवतोय. त्यामुळे तिकडचे लोक खूप सुंदर दिव्य भक्त आहेत. तुम्ही कधी गेलात ना ओरिसा प्रांतामध्ये किंवा बंगाल प्रांतामध्ये किंवा गौडीय धारेमध्ये, तुम्हाला आपल्या महाराष्ट्रासारखे कर्मी लोक नाही भेटणार तिकडे. तिथे प्रत्येक व्यक्ती ही भक्त आहे. आपणच नुसते पैसा पैसा पैसा, त्या माशाच्या सारखी आपली अवस्था आहे. बस नुसता पैसा 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 पैसा. अरे ठीक आहे, कमवा पैसा, कोण नको म्हणते कमवायला. काम करा आणि संध्याकाळी राम करा, सकाळी राम करा, मधल्या 8 तासात काय ते काम करा ना. पण राम पण असला पाहिजे ना आयुष्यात. राम नसेल तर तो सगळा तुमचा जे काम करताय ते सगळं हराम होऊन जाईल. तुम्हाला उपभोगता पण येणार नाही. आणि भगवंतांची कृपा असेल तर तुम्ही निश्चितपणे जे काय तुटपुंज कमवाल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सुखात समाधान काय कराल, हे जीवनयापन कराल. म्हणजे हे लोक सुधारणं आणि परलोक सुधारणं हे कोणाच्या हातात आहे? केवळ आणि केवळ आपल्या हातामध्ये आहे. काम आणि राम ह्या दोन्ही गोष्टी एकत्र गेल्या पाहिजेत. नुसतंच माणसानं त्या उसाच्या चिपाळासारखं स्वतःला पिळून घ्यायचं नाही आहे. तो असतो ना खुळखुळावाला रसवंती ग्रह, खुळलूक 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 खुळलूक. इकडून घातला ऊस, काढला बाहेर, तिकडून मग फोल्ड केला, परत इकडून घातला, पुन्हा काढला, परत घातला, पुन्हा काढला, परत घातला. जोपर्यंत त्याच्यातनं एक थेंब रसाचा येत नाही तोपर्यंत तो आत बाहेर तो ऊस ढकलत असतो. आणि सगळा रस कुठे येतोय? इकडे पातेल्यात बाहेर शिल्लक राहतोय, केवळ आणि केवळ चोथा. तसं भौतिक कर्म करणं म्हणजे स्वतःला काय करणं? त्या ऊसाच्या सारखं अवस्था करून घेणं. संत कबीरदास याच्यावरती खूप सुंदर सांगितलेत. मला आठवते का बघतो, गुरु महाराज सांगितले होते, एकदा मी श्रवण करत होतो. की त्याचं भावार्थ आहे, आपल्याकडे जातं असतं माहिती आहे, जातं डळायचं असतं. तर त्याला वर्णन केलंय कबीरदासनी की हे जगत हे त्या 2 जात्यांच्या त्या भागासारखं आहे. त्याच्यामध्ये म्हणतायत ते 2 पाटन के बीच में साबुत बचा न कोय. याला वरण आपण टाकतो धान्य आणि फिरवतो ते, त्याला त्या 2 जे जात्याच्या चकत्या ज्या असतात त्याच्यामध्ये कोण शाबूत वाचतं का? शिल्लक दाणा अख्खा राहतो का? राहतो का अख्खा? त्याचं पिसून काय होऊन जातं? पीठ होऊन जातं. पण पुढच्याच ओळीमध्ये ते सांगतायत, त्याचा भावार्थ असा आहे, मला ते गीत आठवत नाही, नंतर सांगेन कधी तुम्हाला, की जो सेंटरचा जो आस असतो ज्याच्याभोवती ते जातं फिरतं, तिथे जे दाणे पडलेले असतात आणि जे तिथंच राहतात ते शाबूत राहतात. आलं लक्षात? ह्या भौतिक संसाराचं उदाहरण आहे हे. आपण सगळे ते जातामध्ये टाकले जातोय प्रकृतीद्वारा अनेक देहामधनं. आणि काय करतोय आपण? प्रयत्न करतोय त्या सेंटरपासून लांब जायचं, म्हणजे भगवंतापासून लांब जायचाच प्रयत्न करतोय ना. आपलं बुद्धी होत नाही भगवंतांच्या जवळ राहायची. 24 तास माणसानं कीर्तनीय सदाहरी राहिलं पाहिजे, तसंच जीवनाची घडी बसवली. पण आपल्याला बुद्धी काय होते? कसं काय एकदा भगवंतांपासून लांब जाऊ, भक्तांपासून लांब जाऊ, म्हणजे काय मला स्वतःला एन्जॉयमेंट करता येईल. आणि ती एन्जॉयमेंटच नसते हे ह्या आजच्या सगळ्या सत्रामध्ये सांगितलेलं आहे. जे स्वतःच्या सुखासाठी जगतात ते नाही खरं सुख उपभोगू शकत. तर जे आपण प्रयत्न करतोय स्वतः सुखी बनायचे ते आपण उड्या मारतोय. कसे? त्या 2 जात्यांच्या मध्ये आसापासून, म्हणजे सेंटरचा जो हब आहे
त्याच्यापासून लांब उड्या मारतोय, म्हणजे आपलं काय होणार आहे? चांगलं प्रकृती पिसून पिसून काय बनणार आहे? आपलं पीठ बनवून टाकणार आहे. पण तिथं त्या जात्यामध्ये कोण शाबूत राहतात? जे सेंटरच्या आसाच्या अवतीभोवती पडलेले असतात आणि कर्मधर्मसंयोगानं भगवंतांच्या कृपेनं जे तिथंच राहतात अडकून, ते शाबूत राहतात. म्हणजेच आपण सदैव भगवंतांच्या आणि भगवंतांच्या भक्तांच्या सानिध्यात राहिलो तर निश्चितपणे ह्या प्रकृतीच्या चाकामध्ये आपण पिसले जाणार नाहीत. हरे कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर राधाराणींचा विरह घालवावा म्हणून ललिता सखी त्यांना असं सांगतायत. तर राधाराणी आपली प्राणसखी ललिता हिच्या त्या जे सुझाव आहेत त्याचा प्रतिकार करताना कोणता श्लोक बोलतायत? हा श्लोक बोलतायत. हा राधाराणींचा उत्तुच्च भाव आहे आणि लाखो मुखातनं अनंतशेष भगवान वर्णन करू इच्छित आहेत, पण ते वर्णन पण करू शकत नाहीत. भगवान श्रीकृष्ण जे अनुभवू शकत नाहीत ते माझ्यासारखा पामर काय बरं तुम्हाला सांगणार. पण केवळ आणि केवळ गुरुमारांची कृपा आहे, थोडीफार श्रील प्रभुपादांची कृपा आहे, म्हणून मी हे सांगण्याचं धारिष्ट्य करतोय. कारण हे जर तुम्हाला कळलं नाही रसायन तर तुम्हाला भक्ती म्हणजे काय हे कळणार नाही. आणि भक्ती म्हणजे काय हे कळलं नाही तर आपण भक्ती काय करणार? तेवढ्यासाठीच हा प्रयत्न आहे. तर राधाराणी सांगतायत, आश्लिष्य वा पादरताम पिनष्टुमाम आदर्श नामन महर्ता करो तुवा यथा तथा वा विधातुलम पटो मत प्राणनाथस्तु स एव नापर. तर हे सखी भगवान श्रीकृष्ण आश्लिष्य वा पादरताम पिनष्टुमाम, भगवान श्रीकृष्ण मला प्रेमानं आलिंगन देवत काय. ह्या श्लोकाचा पूर्ण अर्थ मी भावार्थ मागच्या वेळेला सांगितलेला आहे एंडला. काय सांगते राधाराणी? हे सखी भगवान श्रीकृष्ण मला प्रेमानं आलिंगन करोत काय, माझ्याशी प्रेमानं भेटूत काय, आणि प्रिया म्हणून मला जवळ घेऊत काय. हरे कृष्ण. मोबाईल स्विच ऑफ करा. तर त्यांच्या चरणांची मी काय होईन, ज्या वेळेला ते असं करतील त्यावेळेला त्यांच्या चरणांची मी काय होईन, एका लतेसारखी काय होईन, स्वतःला लिपटून घेईन. राधाराणी काय सांगतात ललिता सखींना, ज्या वेळेला भगवंत मला काय करतील, प्रेमानं आलिंगन देतील, प्रेमानं माझ्याशी भेटतील किंवा मला जवळ घेतील, त्या वेळेला भगवंतांच्या चरणांशी काय होईन, मी एका लतेसारखी स्वतःला काय करीन, मी लपेटून घेईन. आणि त्यावेळेला ज्यावेळेला मी त्यांच्या चरणाशी अशी स्वतःला झोकून दिलेलं असताना त्यांनी जर पिनष्टुमाम पायांच्या कठोर ठोकरीने मला जर मारलं आणि दूर ढकललं आणि माझा स्वीकार नाही केला तर काय, अजून सांगतायत गोष्टी अनेक राधाराणी ह्या एकाच श्लोकामध्ये. मी जेव्हा त्यांच्या चरणांशी अशी शरणागत झालेली असेन, घट्ट पकडलेले असेल त्यांचे चरण हृदयाशी, आणि त्याला जर भगवंतानी मला कृष्णाने काय केलं, मला ठोकर मारली पायाची आणि मला दूर ढकललं तरी चालेल. एवढंच नव्हे, माझ्याजवळ कधीही नाही आले, कधीच माझ्याजवळ कधीही नाही आले. बघा राधाराणी हा पुढचा भाव बोलून दाखवत आहेत, ज्याला भगवंत वृंदावन सोडून आता जाणार आहेत कायमचे आणि कधीच पुन्हा दर्शन देणार नाही आहेत. आणि हे त्यांना कळून चुकलं की भगवंत आता लीला करण्यासाठी पुढच्या मला सोडून जाणार आहेत. तर काय सांगतायत, मी ज्यावेळेला त्यांच्या चरणांचा असा आश्रय घेतलाय आणि ते मला पायाने ठोकर मारतायत तरी चालेल, आणि ते पुन्हा मला कधीच भेटले नाही तरी चालेल, पुन्हा मला कधीही दर्शन नाही दिलं तरी चालेल, आणि मला ह्या विरहाच्या ज्वालेमध्ये त्यांनी झोकून दिलं तरी चालेल. मर्महताम, हे सखी मला माहिती आहे की ते स्त्रीलंपट आहेत. काय सांगतात राणी, मला माहिती आहे की ते स्त्रीलंपट आहेत, अनेक गोपींसमवेत त्यांचे संबंध आहेत. हे दिव्य स्तरावरचं विवेचन चाललंय बरं का. हे इथलं विवेचन समजू नका तुम्ही. ॲक्च्युली मला इथं छोटंसं सांगावंसं वाटतं, जे मी ऐकलं होतं गौरांग प्रभूंच्या मुखातनं, की जर तुम्ही ऑब्जेक्शन घ्याल की भगवंतांच्या 16,108 राण्या का आणि एवढ्या लाखो गोपींबरोबर त्यांनी का विहार केला, तर तुम्हाला सांगू इच्छितो, आपण सगळे जे आहोत ते कोणत्या तत्वामध्ये येतो, जीवतत्वामध्ये येतो. कोणत्या, मग तुमचा देह स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे,
जीवतत्वामध्ये म्हणजे प्रकृती तत्वामध्ये आपण येतो. आणि प्रकृती तत्व हे काय आहे? स्त्री तत्व आहे. काय आहे? स्त्री तत्व आहे. आणि केवळ एकमेव पुरुष जर कोण असतील तर ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण. म्हणूनच त्यांना शास्त्रांनी काय म्हटलंय? पूर्ण पुरुषोत्तम म्हटलंय. पुरुष उत्तम एकमेव पुरुष आहेत. त्यामुळे आपण सगळेजण काय आहोत? भगवंतांच्या ॲक्च्युली पत्न्याच आहोत. बरोबर की नाही? पत्नी आहोत किंवा सखी आहोत सगळे. मग तुम्ही देह तुमचा दाढीवाला मिशीवाला असू दे किंवा लांब केसाचा असू दे, काही फरक पडत नाही. मग गौरांगप्रभूजी एकदा सांगत होते की तुम्हाला जे ऑब्जेक्शन आहे, जर तुम्हाला हे खरं प्रिन्सिपल कळलं, देन व्हाय यू आर डान्सिंग विथ कृष्णाज वाईफ्स. तुम्ही स्वतःची जी पत्नी म्हणताय किंवा सखी म्हणताय ती तुमची सखी आहे का? तुमची पत्नी आहे का ती? ती पण कोणाची पत्नी आहे? कोणाची पत्नी आहे? भगवान श्रीकृष्णांची. आपल्याला अधिकार नाही आहे. व्हाय यू आर डान्सिंग विथ कृष्णाज वाईफ्स? इफ ऑल आर प्रकृती देन ऑल आर इन स्त्री तत्व, फेमिनाईन सगळेजण. मग तुम्ही अपराध करताय उलट की भगवंतांच्या ज्या पत्नी आहेत, सखी आहेत, दासी आहेत, त्यांच्या समवेत तुम्ही इंद्रिय सुख उपभोगण्याचा प्रयत्न करताय. हे फिलॉसॉफी खूप डेप्थमध्ये आहे. प्रभू सांगतोय तुम्हाला. हे समजायला ना लाखो वर्षांची तपश्चर्या लागेल. तुम्ही म्हणाल एवढं कसं सांगताय? हो, तुमची सगळ्यांची झाली म्हणून तुम्ही इथं बसलेत. जीवाला भगवत भक्ती अशीच मिळत नाही. लाखो वर्षांची तपश्चर्या केल्यानंतर जीवाच्या मुखामध्ये राम आणि कृष्ण नाव येतं. शास्त्रात लिहिलेलं आहे, तुम्ही जाऊन वाचून पाहू शकता. भगवंतांची उत्कट प्रेमा भक्ती मिळायला जीवाला अगणित अनंत काळ घासावं लागतं. त्याला भगवंतांच्या बद्दल विशुद्ध तत्व ऐकण्याची संधी प्राप्त होते. तुम्ही खरंच सगळे भाग्यवान आहात. म्हणून असा एवढा गुह्यतम भाग तुम्हाला आज काय मिळतोय? प्रभुपादांच्या कृपेनं श्रवण करायला संधी मिळते, गुरु महाराजांच्या कृपेनं. कारण तुम्हाला सांगतो की ह्या विषयावरती चर्चा गुरु महाराज आणि गौर गोविंद महाराज ज्या सखोलतेनं केलेत तेवढी चर्चा कोणीही केलेली नाही, ह्या जगात पूर्ण कोणी केलेली नाही आहे. आणि डायरेक्टली फ्रॉम गुरु महाराज हे तुमच्यासमोर मी काय करतोय? बस प्रक्षेपित करायचं कार्य करतोय. पण ते प्रक्षेपित करण्यासाठी सुद्धा गुरु महाराजांच्या कृपेवरतीच मी काय आहे? आश्रित आहे. त्यांच्या कृपेविना माझ्यात ताकद नाही आहे बोलण्याची. तेच एक मला देत असतात. मी आज संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत काय बोलायचं हे शोधत होतो. मला माहीत नव्हतं, विसरलो होतो 15 दिवसामध्ये. आणि हा श्लोक कुठून सांगायचा बरं तुम्हाला हे पण माहीत नव्हतं. तर अचानकपणे भगवंतानी एक ग्रंथ ओपन केला. शोधत होतो, ग्रंथ पण सापडत नव्हते. एक ग्रंथ ओपन केला आणि त्याच्यामध्ये हे सगळं भाराभार समोर वाढून ठेवलं. सो इट्स नॉट माय कॅपॅसिटी टू डिस्कस ऑल दिस थिंग्स. आणि म्हणूनच हे मी ग्रीन सिग्नल समजतो की माझी कुठे थोडीफार पात्रता आहे बोलण्याची, म्हणून गुरु महाराज कृपा करतायत. हे तुम्ही वाचून किंवा तिकडून घेऊन नाही सांगू शकत. तर श्रीमती राधाने सांगतायत की मला माहिती आहे ते स्त्रीलंपट आहेत. अनेक गोपींसमवेत त्यांचे प्रेम संबंध आहेत आणि मुद्दाम मला चिडवण्यासाठी मला दाखवून ते माझी रायव्हलरी ग्रुप म्हणतात ना, त्याला काय म्हणतात? विरोधी ग्रुपची लीडर कोण आहे? चंद्रावली. आणि अन्य गोपी ज्या आहेत त्यांच्या समवेत मला दाखवून मुद्दाम माझ्या समोरनं चंद्रावलीला घेऊन जातात निकुंजामध्ये. मला सगळं मान्य आहे. आणि त्यांच्या मनामध्ये त्यांना जे काय वाटेल ते करू दे. काय सांगतायत? भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या मनामध्ये जे काय वाटेल ते करू दे, पण त्यांचं सुख हे माझं सुख आहे. जर त्यांना चंद्रावलीबरोबर जाण्यास सुख वाटत असेल तर त्यांचं सुख हे काय आहे? माझं सुख आहे. मी कधीच इच्छा करणार नाही की मी सदैव भगवान श्रीकृष्णांच्या सोबतच राहू. जर ते इतर गोपींच्या सोबत विहार करण्यामुळे जर सुखी होत असतील तर माझं काही ऑब्जेक्शन नाही. यथा तथा वा विधातुलंपटो. अनेक गोपी यांच्याशी संबंध भगवान श्यामसुंदर जसं ठेवायचं, जशी इच्छा आहे तसा ठेवू देत. पण हे सखी कोणत्याही परिस्थितीमध्ये तेच माझे काय राहतील? प्राणनाथ राहतील. हरे कृष्ण. प्रभू इथं फ्रंटला या, इथे या. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. का सांगतात राणी? आश्लिष्य वा पादरतां पिनष्टुमाम आदर्शनाम न महर्ता करोतु वा यथा तथा वा विधातुलंपटो
मत प्राणनाथस्तु स एव ना पर. काही करू दे त्यांनी, माझा त्याग करू दे, मला ठोकर मारू दे, मला दूर करू दे, मला दूर लोटू दे, मला दर्शन नको देऊ देत, इतर गोपीं समवेत विहार करू देत, माझ्या समोर मला खिजवण्यासाठी चंद्रावलीवर जाऊ देत, मला कधीच दर्शन न देऊ देत, एवढं सगळं मला जरी त्यांनी दुःख द्यायचा प्रयत्न केला, पण ह्या सगळ्यात जर ते सुखी होत असतील तर हे सगळं मला काय आहे, मान्य आहे. आणि हे सगळं त्यांनी केलं तरी तेच माझ्या हृदयाचे प्राणनाथ राहतील. ही परिस्थिती ज्यावेळेला भक्ताच्या जीवनात येईल त्यावेळेला तुम्ही खऱ्या भक्तीच्या मार्गावरती चालायला लागलेत. अन्यथा भक्तीमध्ये आलाय, थोडंसं भजन कीर्तन केलं, साधना केल्यानंतर आयुष्यामध्ये सुख वस्तूंची एंट्री होते, कारण भगवंतांचे सगळे सेवक आहेत देवी देवता, ते कृपा करतात जीवावरती. मग त्या सुख वस्तूंची एंट्री जीवनामध्ये झाली, जीवन थोडंसं शांत आणि शीतल झालं की मग त्या माशासारखा, मग जसं माशाचं उदाहरण दिलं तसं तो पृष्ठभागावर येतो. तसंच भक्त सुद्धा पृष्ठभागावर येतो. म्हणजे काय, त्याला भक्तांच्या संघाचं गांभीर्य हृदयातलं कमी कमी व्हायला लागतं, म्हणजेच तो मायेच्या पृष्ठभागावरती येतो. आणि मग जसा मायेच्या पृष्ठभागावरती येतो तसं मग यमदूत काय असतात, गरुडाच्या रूपानं झडप घालायला तयार असतात. तर तुम्हाला जर दिव्य आनंदामध्ये, माशासाठी आनंद काय आहे, पाणी, सखोल पाणी, हे माशासाठी काय आहे, जीवन आहे. तुम्हाला जर ह्या दिव्य आनंदामध्ये सदैव राहायचं असेल तर तुम्हाला अनेक अनेक भक्तांच्या कोरमध्ये सेंटरला राहावं लागेल. जसं की त्या जात्यामध्ये जो सेंटरला राहतो भगवंतांच्या समीप, म्हणजे भक्तांच्या समीप, तो पिसला जाणार नाही या भौतिक जगतामध्ये. तर सांगताय तिथं राणी, तेच माझे प्राणनाथ. हे ज्यावेळा धारणा येईल हृदयामध्ये त्यावेळेला भगवंत तुमच्या हृदयातनं का बरे जातील तुम्हाला सोडून. भगवंताने काही करू दे, ते काही करायला स्वच्छंद आहेत की तुमच्या मताप्रमाणे त्यांनी वागलं पाहिजे असं म्हणणं आहे तुमचं. तुम्ही जे गाणं घालाल ते त्यांनी फॉलो केलं पाहिजे, तुमचं तथास्तु म्हटलं पाहिजे दरवेळेला, असं म्हणणं आहे का तुमचं. म्हणजे तुम्ही त्यांना काय बंधनात ठेवताय का तुमच्या वचपाखाली. मी सांगतो तसंच झालं पाहिजे, नाही तर मी तुझी भक्ती करणार नाही. असल्या फालतू लोकांच्या भक्तीला भगवंत बी कळत नाहीत. ह्याला प्रल्हाद महाराज वाणिक स्वभाव म्हणतात. काय, वाणिक. पुढे येणार आहे. तर तेच माझ्या हृदयाचे प्राणनाथ राहतील, अन्य कोणी नाही. स एव ना पर, दुसरा कोणी नाही. त्यांनी काही करू देत, ते काही करायला मुक्त आहेत. त्यांनी काही केलं, मला लाथाडलं, मला झिडकारलं, माझा अपमान केला, मला खिजवलं, दुखवलं, मला विरह भोगायला लावले, त्यांनी काही केलं तरी ते मुक्त छंद आहेत. पण एवढं सगळं करून ते माझ्या हृदयाचे प्राण राहतील आणि केवळ तेच माझ्या हृदयाचे प्राणनाथ राहतील. स एव ना पर, दुसरा कोणी होणार नाही. हा भक्तिभाव आहे. ह्यालाच म्हणतात अन्याभिलाषिता शून्य. इतर कोणतीही अभिलाषा न ठेवता केवळ आणि केवळ भगवान श्री गोविंदांच्या चरणाची कामना, मनोकामना हृदयामध्ये धारण करणे आणि असा भक्त बनणे की जो अतिशय दुर्लभ आहे. वासुदेव सर्व इति स महात्मा सुदुर्लभ. अशा भक्ताला सुदुर्लभ भक्त म्हटलेला आहे. सुदुर्लभ जीव म्हटलंय भगवद्गीतेत, भगवंत स्वतः सांगतायत. वासुदेवम सर्व इति, जिथे सगळीकडे जिकडे तिकडे बघावं तिकडे केवळ केवळ कोणाचं दर्शन होतंय, भगवान श्रीकृष्णाचं दर्शन होतंय ज्या जीवाला. असा महात्मा सुदुर्लभ महात्मा आहे. तर अन्य कोणी त्यांची जागा घेऊ शकणार नाही, तेच माझे प्राणनाथ राहतील. तर ते मला दर्शन द्यायला आले तरी चालेल, नाही आले तरी चालेल, परंतु मी त्यांची सदैव सेवा करत राहीन. आणि बस माझी एकच तळमळ आहे की मी त्यांना कसं सुखी करू आणि कसं त्यांना सुखी पाहू. प्रेमाची अत्युच्च परिभाषा आहे ही, ह्या लोकांमध्ये नाही दिसत परिभाषा. लक्षात ना, ह्या जगतामध्ये अशा प्रकारची प्रेमाची परिभाषा शक्यच नाही. आणि माझ्या जीवनाचं केवळ आणि केवळ हे एकमेव ध्येय आहे. काय, भगवंतांची अहोरात्र मी सेवा कशी करत राहू, मग मला त्याच्यातनं सुख मिळू देत किंवा दुःख मिळू देत, बट आय विल सर्व अँड सर्व अँड सर्व अँड सर्व. दास दास दासानुदास भावामध्ये मला परमेश्वराची कशी सेवा करता येईल. मग रिटर्न्समध्ये मला काय भेटू दे, नाही भेटू देत, मला माझ्या स्वतःच्या सुखाचा कसलाही लवलेश मात्र काय नाहीये, इच्छा किंवा आशा नाहीये. असा भाव जेव्हा हृदयामध्ये आपल्या जागृत होईल गुरु महाराजांच्या कृपेनं आणि भक्तांच्या कृपेनं, आणि त्यावेळेला तुम्ही जे जीवन अनुभवाल ना, मी सांगतो तशा प्रकारचं जीवन भगवान शंकर आणि ब्रह्मदेवांना पण उपलब्ध नाही आहे. ते लाखो वर्षापासून प्रयत्न करतायत. अशा प्रकारचं दुर्मिळ जीवन.
तर ह्या प्राकृत जगतामध्ये अशा प्रकारचं प्रेम, अत्युच्च कोटीचं प्रेम दर्शनास मिळणं शक्यच नाही आहे. आणि इथे जे काही थोडंफार लगाव आहे, आकर्षण आहे, ते केवळ आणि केवळ स्वसुखासाठी आहे. कशासाठी आहे? स्वसुखासाठी. जे काय आपण म्हणतो मी प्रेम करतो, मैंने प्यार किया, हम बने तुम बने एक दूजे के लिए, काही नाही आहे. केवळ कशासाठी आहे? स्वसुखासाठी आहे. लक्षात ना. आणि काही दिवस हे राहतं तथाकथित प्रेम आणि कालांतरानं मिटून जातं, नष्ट होऊन जातं. लग्न होण्यापूर्वी युवक युवती हार्मोनच्या त्या ऑर्केस्ट्रा म्हणतात त्याला आमच्या गायनेकॉलॉजी भाषेमध्ये. काय म्हणतात? ऑर्केस्ट्रा ऑफ हार्मोन्स ऑन द व्हर्ज ऑफ. हे जे तारुण्य आहे, युथ, ह्याच्या व्हर्जवरती तारुण्याच्या उंबरट्यावर एक पुस्तक आहे. तारुण्याच्या उंबरट्यावरती असताना ह्या देहामध्ये, मग तो कोणाचाही देह असू दे, कीट पतंगाचा असू दे, पशुपक्ष्याचा असू दे, कोणाचाही असू दे, तो जेव्हा देह तारुण्यात येतो त्यावेळेला तारुण्याच्या उंबरट्यावरती ह्या देहामध्ये हार्मोनचा ऑर्केस्ट्रा चालू होतो. आणि ह्या हार्मोनच्या ऑर्केस्ट्राखाली आपल्याला वाटतं की माझ्यावरती असं कोणी प्रेम करावं दिव्य, आणि मी असं दिव्य प्रेम करावं, प्रेमाची अनुभूती अनुभवावी खूप. पण ते ह्या जगतामध्ये पॉसिबल नाही. लग्न होईपर्यंत एकमेकांना आणा भाका प्रेमाच्या गाठी, मी तुझ्यासाठी चंद्र आणेन, सूर्य आणेन, तारे आणेन, हे आणेन ते आणेन. लग्न जसं झालं शुभमंगल सावधान झालं की हे सगळं प्रेम सुख एक 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 दिवस कसं होत जातं. त्या वाळूचं जे घड्याळ असतं उलटं करून ठेवलं की रितं होतं तसं तसं बस 6 महिने वर्षभरात ते सगळं रिकामी होऊन जातं. मग राहतो फक्त काय? व्यवहार आणि ॲडजस्टमेंट. काय राहते तिथे? व्यवहार आणि ॲडजस्टमेंट. तुम्हाला खायला घालणारं कोण नसतंय आणि तिला सांभाळ करणारं कोण नसतंय, बस ॲडजस्टमेंट चालू होते. दिव्य प्रेमाची अनुभूती जर तुम्हाला खरंच हृदयापासून अनुभवायची असेल तर भगवंतांवरती प्रेम करायला शिका. लक्षात. तेच इथं सांगतायत चैतन्य महाप्रभू शिक्षाष्टकमच्या ह्या परमश्लोकामध्ये. तर अशा प्रकारचं प्रेम ह्या दुनियेत अनुभवता येणार नाही. इथलं प्रेम जे आहे ते तत्कालिक क्षणिक असतं आणि ते काही दिवसांनी काय होतं? नष्ट होऊन जातं. नारद मुनी सांगतायत की वास्तविक प्रेम ते आहे. नारद मुनी काय सांगतायत? वास्तविक प्रेम ते आहे जे विध्वंसाचं कारण उपस्थित असताना सुद्धा ध्वस्त होत नाही. हेच कोट नारद मुनींचं परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांनी थोडंसं इंग्रजीमध्ये सांगितलंय. इंद्रिय जेव्हा कंट्रोल करायची गोष्ट येते तेव्हा ते त्याच्या ह्याबद्दल इथं कोट करतात, पण दृष्टांत समान आहे. ज्याला प्रोवोकेटिव्ह सिच्युएशन्स आपल्या लाईफमध्ये येतात, प्रोवोकेटिव्ह सिच्युएशन्स म्हणजे उद्विग्न करणारी ज्याला स्थिती आपल्या आयुष्यामध्ये येते, त्यावेळेला जो धीर गंभीर राहतो तो खरा माणूस. तसंच इथं नारद मुनी काय सांगतायत? विध्वंस होण्याची सगळी कारणं उपस्थित असताना जे ध्वस्त होत नाही असं प्रेम म्हणजे ते भगवंतांप्रती असलेलं गोपींचं प्रेम आणि राधाराणींचं प्रेम. विध्वंस होण्याची सगळी कारणं उपस्थित आहेत. प्रेम नष्ट होण्याची अनेक कारणं भगवान श्रीकृष्णाने गोपींना प्रस्तुत केली. कोणतंही पूर्वकल्पना न देता क्षणात मथुरेला गेले निघून. बरोबर की नाही? काय दिलं होतं का पूर्वसूचना की मथुरेला जाणार मी तिथून पुन्हा कधीच येणार नाही. जाताना उलटं सांगून गेले मी उद्याच येतो परत म्हणून. अरे ते उद्याची वाट बघत सगळं वृंदावन आणि गोकुळ वाट पाहत आहे. उद्याच येतो मी सांगून. तिथलं जर काय थोडंफार कार्य ते करतो आणि येतो लगेच. आणि कधीच आले नाहीत, कधीच आले नाहीत. आणि ती जी काय अवस्था झाली तर ती तुम्हाला थोडीफार अनुभवायची असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती श्री जगन्नाथ महात्म्य या फोल्डरमध्ये दुसरं लेक्चर आहे, पार्ट 2, ते ऐका. त्याच्यामध्ये हे शेवटी वृंदावनमध्ये राधाराणींची आणि गोपींची कशी अवस्था होते याचं थोडक्यात वर्णन केलेलं आहे. कोण होते त्या लेक्चरला? तुम्ही आला होतात ना मागून 3 जण. तुम्ही होता ना प्रवीण? गोळपला घेतलं होतं. तर मथुरेला न सांगता गेले. आणि बघा आता गोपींनी आपलं सर्वस्व भगवंतांना अर्पण केलं तर त्यांच्याबद्दल लोकसुद्धा काय म्हणायचे, उलटसुलट चर्चा करायची. बरोबर की नाही? तुम्ही आताच बघा एखादी स्त्री जर अशी
कोणाबरोबर तरी फिरताना दिसली तर लगेच उलटसुलट काय होतात, चर्चा सुरू होतात. तर गोपीने सगळं परिवार धर्म देहधर्म सगळा त्याग करून भगवंतांना अर्पण झाल्या होत्या. त्यामुळे गोपींबद्दल कोण चांगलं बोलायचं नाही, उलटसुलट चर्चा करायचे. बघा इथून मला एक आठवलं, खूप पूर्वी मी श्रवण केलं होतं एक महाराजांच्या मुखातनं, की ज्याला शुकदेव गोस्वामी भागवतम करायला बसले त्याला सगळ्या गोपी इन्क्लुडिंग राधाराणी त्यांच्या हृदयामध्ये प्रकट झाल्या. आणि त्यांना माहिती होतं शुकदेव गोस्वामी हे राधाराणींचे काय आहेत, स्वीय पोपट आहेत. आणि ते राधाराणींच्या आणि गोपींच्या भगवंतांबद्दलच्या दिव्यलीलांबद्दल बोलल्याशिवाय ते राहणार नाही. आणि ह्याच्यात परम गोपनीय काय आहे, भगवंतांबरोबर केलेली रासक्रीडा. तर ते सगळ्या गोपी हृदयामध्ये आले. शुकदेव गोस्वामी व्यासस्थानावर बसलेत आणि आले आणि सांगतात, हे शुकदेव कृपा करा, पण आमच्याबद्दल एक शब्द चकारसुद्धा काढू नका, नाही तर आमची अनादी काळापर्यंत काय होईल, निंदा नालस्ती होईल. एक चकार शब्द पण काढू नका. शुकदेव गोस्वामी निंदा नालस्ती होईल, काय बोलताय तुम्ही, तुमचा जो प्रेमाचा अत्युज भाव आहे तो सांगण्यासाठी तर मी इथं बसलोय, निंदा नालस्ती होईल. ते शुकदेव गोस्वामी कसेच ऐकणार नाहीत हे त्यांना कळलं. तेव्हा त्यांनी प्रार्थना केली की कृपा करून ॲटलीस्ट आमची नावं तरी घेऊ नका. लक्षात, कृपा करून आमची नावं तरी घेऊ नका. मग शुकदेव गोस्वामी म्हणाले ठीक आहे. पण ज्याला वर्णन चालू झालं त्याला शुकदेव गोस्वामी राधाराणींचे स्वीय पोपट आहेत, ते स्वतःला कसे रोखू शकतील. त्यांनी राधाराणींचं नाव घेतलं, पण ते सांकेतिक भाषेमध्ये घेतलं. अनया राधिता न्यूनम भगवान श्री हरिरीश्वरम. अशी एक दिव्य गोपी आहे की जिनं एवढी आराधना केलेली आहे भगवान श्रीकृष्णांची, त्या एकट्या गोपीला भगवंत घेऊन काय झालेत, अंतर्धान झालेत रासमंडळातनं. असं वर्णन केलं. अनया राधिता न्यूनम, राधाराणीचं नाव घेतलं पण खोड्यामध्ये घेतलं. ते स्वतःला वाचू शकले नाहीत. आणि किंबहुना त्यांनी नाव घेतलं नाही याचं अजून एक कारण तेच महंत सांगून गेले की त्यांनी जर ह्या सगळ्या लीलांची नावं घेऊन जर वर्णन केलं असतं तर त्यांचा कंठ काय झाला असता, गदगद झाला असता आणि पुढचं भागवतम कथन झालं नसतं. तर हे असे दिव्य भाव तुम्हाला साधुसंग केल्याशिवाय कसे कळतील तुम्हाला. हे दिव्य भाव जे आहेत ते साधुसंग केल्याशिवाय नाही कळणार. भगवंतांच्या विशुद्ध भक्तांचा जेव्हा तुम्ही हृदयापासून संग कराल तेव्हा भगवंत कृपा करतील आणि ही सगळी कोळी ओपन होतील हार्टमधनं. आणि खरंच मला खूप कौतुक वाटतं तांबेब्रोईंचं. एवढ्या लांबून ते येतात, गोळपच्या सड्यावरती फिनोलेक्स फाट्यावरती राहतात ते. तिथून आज बाकीचे कोण भेटले नाहीत काय, बरं ठीक आहे. आंबा फवारणी चालू झालेली आहे ना त्यांची. हरे कृष्ण. त्यांचा भाव एवढा उत्कट आहे बघा. एवढ्या लांबून ते गाडी घेऊन येतात आणि आपण 2 पावलावरती असलो तरी आपल्याला 1000 वेळा बोलवावं लागतं, या रे या रे या रे. त्यांना मी प्रवचन शृंखला चालू झाल्यानंतर एकदा फोन केला, पण ते उत्कट भाव एवढा आहे भगवंतांच्या भक्तांच्या संघाचा. कारण त्यांना कळून चुकलं आहे, भगवंतांच्या विशुद्ध भक्तांच्या संघामध्येच आपल्याला कृष्ण भेटतील, दुसरीकडे कुठेही भेटणार नाही. तर विध्वंसाची अनेक कारणं समोर उपस्थित होती, पण त्यांचा कृष्णांप्रती भाव जो आहे तो अतिशय उत्कट होता. आणि का उत्कट होता, कारण ह्या भगवंतांच्या प्रेम संबंधातलं जे रस आहे त्याचं इथं वर्णन आहे, नित्य वर्धनशील आहे. असं थोडक्यात वर्णन तुकारामाने आपल्या एका अभंगात केलं आहे. आनंदाचे डोह आनंदाचे तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. भगवत भक्तीमध्ये असं जीवन आहे की केवळ तिथं आनंद आहे. तो कसा आहे, तरंग कसे असे वाढत जात असतात. तिथं कुठेही तुम्हाला असं सांगता येतं की इथं स्टार्ट झाला आणि इथं स्टॉप झाला, तरंग सांगता येतोय का, नाही. तसे ह्या उत्कट प्रेमाच्या दिव्यानंदाच्या उकळ्या भक्ताच्या हृदयात 24 तास फुटत असतात. मग त्याला वाटतंय 24 तासच का देवाने निर्माण केले. लक्षात, का मी झोपेत वाया घालू 6 तास आणि 8 तास. शरीराला पुरेशी आहे तेवढी झोप द्यायची, बस झालं. बाकी सगळं भजन कीर्तन करत राहायचं, बस. तुमचं व्यावहारिक काम करा, नाही करा असं म्हणत नाही मी, पण ते सोडून मागच्या वेळेला मी सांगितलं होतं तुमच्याकडे किती तास शिल्लक राहतात, 16 तास शिल्लक राहतात. समजा तुम्ही 8 तास ड्युटी केली तर किती तास शिल्लक राहतात, 16 तास शिल्लक राहतात. मग 16 तासाचं नियोजन करा राव.
16 तासाचं जेव्हा तुम्ही नियोजन कराल भक्ती मार्गाच्या अनुषंगानं, तेव्हा तुम्ही 8 तास जे काम करताय तिथं पण तुम्हाला भगवंतांचं स्मरण होत राहील. भगवंत कृपा करतील. ते म्हणतील एवढा तळमळतोय माझ्यासाठी ह्या 16 तास, उरलेले 8 तासाची का वाया घालू. श्रवण कीर्तन विष्णू स्मरण, पादसेवनम वंदनम अर्चनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, ही 9विधा भक्ती आहे. ज्याला श्रवण आणि कीर्तनासाठी तुम्ही जर 16 तास एंगेज राहिलेत तर त्या 8 तासाची काळजी पण भगवंत घेतील आणि तुमच्या झोपेतल्या 4-5 तासाची पण काळजी भगवंत घेतील. तुम्हाला भगवंतांच्या लीलाशिवाय दुसरी कसली स्वप्नच पडणार नाहीत. लक्षात. तुम्हाला स्वप्न पडेल मी कुठच्या तरी रथयात्रेमध्ये आहे, मी वृंदावनमध्ये आहे, मी गोपींच्या हातची भाकरी खातोय, वरती मक्खन असं सुंदर घातलेलं चुलीवरची गरमागरम, आणि त्यांच्याच मळ्यात त्यानेच पिकवलेली गायींच्या शेणखतावरती वाढलेली, गोमूत्रावर वाढलेली सुंदर भाजी, हो की नाही प्रभूजी, आणि बाजूला मोर येत आहेत भाकरी तुकडा खायला. हां, हे सगळं अनुभवलं आहे मी. 2 सीट वेकंट आहेत. ज्यांना कोणाला यायची इच्छा आहे पुन्हा अनुभवण्यासाठी त्यांनी माझ्यावर चला. बट टेल मी टुडे ओनली. 2 सीट वेकंट आहेत. 16 सीटर आम्ही टेम्पो ट्रॅव्हलर केलेला आहे. वृंदावन यात्रेला जातोय 8 जानेवारी ते 16 जानेवारी. 8 तारखेला इथून निघणार, 9 तारखेला तिथं पोचूत. 4 दिवस पूर्णपणे वृंदावन परिक्रमा टेम्पो ट्रॅव्हलरनं विथ सुंदर एक भक्त गाईड आहेत आपल्याला महापुरुष प्रभूजी, आणि त्यांनी 20 वर्ष वृंदावन धाममध्ये सेवा केलेली आहे. किती? गाईड सेवा 20 वर्ष केलेली आहे, आणि ते सुंदर भक्त आहेत भगवंतांचे. आणि त्यांनी गाईड सेवा सगळ्या भाषामध्ये केलेली आहे, कारण त्यांचे बरेचसे जे त्यांच्याकडून सेवा घ्यायला ते फॉरेनर्स असतात. इंग्लिश, हिंदी, मराठी, ऑल 3 लँग्वेजेस. तर असं सुंदर यात्रा आहे, आणि केवळ 2 सीट वेकंट आहेत. 14 बुक झालेत 16 पैकी. तर नित्य वर्धनशील आहे. तरंग नुसते उठत राहतात भक्ताच्या आयुष्यामध्ये. तुम्हाला हीच अपेक्षा आहे ना हो, जीवनामध्ये असा आनंद भेटावा की ज्याचे तरंग कधी हृदयात नष्टच होऊ नयेत. आणि मग करा ना हे नामजप करा 16 वेळा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पण करा. मी ॲटलिस्ट 1.5 ते 2 तास जप करणार, मग भगवंत पुढचे 22 तासाची काळजी घेतील गॅरंटीड. कारण 99% सेवा जी आहे भगवंतांच्या प्रती ही नाम जपाचीच आहे. पण करा. मी आजपासून 16 माळा जप करत नसेल तर जे 16 माळा करत असतील त्यांनी 17 माळा करा, 20 माळा करा, 32 माळा करा, 64 माळा करा. ज्या दिवशी वेळ असेल त्या दिवशी, एकादशीच्या दिवशी करा, सुट्टीच्या दिवशी करा, जास्तीत जास्त श्रवण कीर्तन करा. लक्षात. आणि नित्य नवीन आहे, नुसतंच नित्य वर्धनशील नाही. नित्य काय आहे? नूतन आहे. आपल्याला आवणारा पिक्चर कुठचा? तो पिक्चर शाहरुख खानचा लागला होता मराठा मंदिरमध्ये, 16 वर्ष होता. काय? DDLJ ना, DDLJ, ले जाएंगे दुल्हनिया, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. 16 वर्ष मराठा मंदिर एकाच चित्रपटगृहामध्ये बॉम्बे सेंट्रलच्या समोरच्या टॉकीजमध्ये होता. एवढा फेमस. पण तो बघून आज तुम्ही पुन्हा बघितला तर TV पुन्हा लगेच बंद करून टाकाल, कारण ते नित्य नूतन नाही आहे, नित्य वर्धनशील नाही आहे. आपल्याला प्रेमाच्या अनुभूती अनुभवायच्या आहेत, पण ते ह्या भौतिक जगतातला चोथा आहे. मग अशी उदाहरण दिलं ना ते उसाचं. काय आहे? या भौतिक जगतातला चोथा आहे. तो चगळून चगळून उसाचा रस येणार नाही. उसाचा रस गेला त्या भांड्यात. तुम्ही चगळताय चोथा उसाचा, रस नाही येणार त्याच्यामध्ये. नित्य नवीन आहे आणि नित्य वर्धनशील आहे, सदैव वाढत राहतो. प्रेमरसातला, भगवंतांच्या प्रेमरसातला आनंद. चैतन्य चरितामृतमध्ये भगवंत इथं सांगतायत, आत्मेंद्रिय प्रीतिवांच्या तारे बलिकाम, कृष्णेंद्रिय प्रीती इच्छा धरे प्रेमनाम. काय सांगतायत? आत्मेंद्रिय प्रीतिवांच्या तारे बलिकाम. जे आत्मेंद्रिय, आत्मा आणि स्वतःची इंद्रिय तृप्त करण्यासाठी जे काही यत्न प्रयत्न करतो, प्रीतिवांच्या, प्रेमाची जी इच्छा ठेवतो जो व्यक्ती, त्याला काय म्हटलंय? काम. लक्षात. ज्याच्यात काय राम नाही ते काम, त्याला काम म्हटले. कामेच्छा, इंद्रिय भोगाच्या. आणि कृष्णेंद्रिय प्रीती इच्छा धरे प्रेम नाम. प्रेमाची व्याख्या केली सुंदर इथे चैतन्य चरितामृतमध्ये. स्वतः भगवान श्री चैतन्य महाप्रभू प्रेमाची व्याख्या करतायत. काय? कृष्णेंद्रिय प्रीती इच्छा धरे प्रेम नाम. ज्या
जीवाच्या हृदयामध्ये भगवान श्रीकृष्णांची इंद्रिय अधोक्षज ऋषिकेश भगवंतांची इंद्रिय तृप्त करण्याची इच्छा जागृत झाले, त्यालाच खरं काय म्हटलंय, प्रेम म्हटलंय. किंबहुना जे आत्मेंद्रिय आणि स्वतःचा आत्मा, मन, बुद्धी, अहंकार आणि इंद्रिय तृप्त करण्यासाठी जे काय प्रीती, वांछा, इच्छा करतात ते सगळं काय आहे, काम आहे. आणि कामातनं कधी राम भेटत नाही, त्यानं बंधन भेटतं केवळ. प फ ब भ म. प म्हणजे परिश्रम, फ म्हणजे परिश्रम केल्यामुळे येणारा फेस, ब म्हणजे बंधन, अतिपरिश्रम केल्यामुळे अनेक बंधन येतात. जशी मी प्रवचना सुरुवातीला सांगितलं, एक कर्म अनेक कर्मांचं गुंता वाढवते. प फ ब बंधन, प फ ब भ भ म्हणजे भय. तुम्ही जेवढं भौतिक कार्य करत राहाल तेवढं भय दाटून येईल. जेवढं तुम्ही संपत्ती कमवाल तेवढी भीती वाटेल, अरे कोणीतरी लुटेल की काय मला, शेअर मार्केट गडगडेल की काय. शेअर मार्केट गडगडलं तर लाखाचे खाक व्हायला वेळ लागत नाही. माझे स्वतःचे 5 लाख रुपये डुबले मागच्या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये. 5 लाख रुपये ठेवले होते, घर बांधायचे, कधी काळी कामी येतील, आणि कोरोना आला. मी म्हटलं आता मेमध्ये कमी पडतील तेव्हा काढू आणि वापरू, तोपर्यंत चालायचं चालू. आणि मार्चमध्ये कोरोना आला आणि आता काढीन उद्या काढीन म्हणत म्हणत 5 लाखाचे 50,000 हातात आले. लिटरली माझी स्वतःची अवस्था सांगते. प फ ब भ आणि शेवटचं काय म. ह्या सगळ्याचं चिंता करत करत हँकरिंग अँड लॅमेंटेशन. हँकरिंग म्हणजे मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे प्राप्त करायचं, मला हे घ्यायचं, मला ही डिग्री घ्यायची, हे करायचं, ते करायचं. दिस इज नोन एज हँकरिंग. लॅमेंटेशन म्हणजे तुमच्याकडे जे तुम्ही स्वकष्टाने अर्जित केलं आहे ते तुम्हाला जेव्हा सोडून जातं, मग ते कोणी असू दे, व्यक्ती असू दे, वल्ली असू दे, धन असू दे, प्रॉपर्टी असू दे, सोडून तर तुम्हाला निश्चित जाणार असते. आयदर दॅट विल लिव्ह यू ऑर यू विल लिव्ह देम. दोनच गोष्टी शक्य आहेत. काय, आयदर ते तुम्हाला सोडून जाईल किंवा तुम्ही मधात त्याला सोडून जाल. ह्याच्या पलीकडे दुसरी गती नाही आहे. दिस इज नोन एज लॅमेंटेशन. म्हणजे अतिशय दुःख होतं त्या जीवाला, जेव्हा त्याची अतिशय प्रिय गोष्ट त्याला सोडून जाते, एवढं दुःख होतं. हँकरिंग अँड लॅमेंटेशन, ह्याच्या चक्रामध्ये अडकू नका. ह्या भौतिक जगतातली प्रत्येक गोष्ट केवळ आणि केवळ तुम्हाला हँकरिंग अँड लॅमेंटेशनच देईल, दुसरं काही देणार नाही. लॅमेंट म्हणजे पश्चाताप करणे. तर आत्मेंद्रिय प्रीतिवांच्या तारे बली काम, कृष्णेंद्रिय प्रीती इच्छा धरे प्रेम नाम. कविराज कृष्णदास गोस्वामी सांगतायत की कृष्णेंद्रिय प्रीती इच्छा धरे प्रेम नाम. भगवान श्रीकृष्णांना सुखी करण्याचं ज्याला कामना आहेत हृदयामध्ये, वांछा आहेत, त्यालाच प्रेम म्हटलंय. दुसरं कोणतंही प्रेमाच्या परिभाषेत बसत नाही गणित. भगवंतांना संतुष्ट करणं ऋषिकेश, आणि दुसरं काय मग सांगितलं मी, एक ऋषिकेश सांगितलं आणि अजून एक सांगितला एक शब्द. दोघंही इंद्रिय द्योतक शब्द आहेत भगवंतांचे. काय सांगितलं गुरुजी? 2 भगवंतांची नाव सांगितलं ना, एक ऋषिकेश सांगितलं आणि एक, ठीक आहे असेल त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं, अधोक्षज. अलक्षण ना, योगेश्वर ते सुरुवातीला झाली. तर हे भगवंतांचे इंद्रिय, गोविंद हे सुद्धा भगवंतांचं इंद्रियांचं प्रकटीकरण करणारं हे आहे. गो म्हणजे गाय, विंद गोविंद, आणि गोचा एक अर्थ इंद्रिय पण होतो. तर ह्यांना आनंद, गायी आणि इंद्रियांना आनंद देणारे कोण असतील तर ते भगवान श्रीकृष्ण. तर केवळ आणि केवळ जो आनंद आहे, प्रेमाचं सुख आहे, ते भगवंतांची सेवा करण्याची कामना ज्याला हृदयात जागृत झाले तोच अनुभवू शकतो. आणि आत्मेंद्रिय प्रीतिवांशा बलिकाम, अर्थात जो स्वतःची इंद्रिय तृप्त करण्याची इच्छा ज्याला हृदयात आहे त्याला केवळ आणि केवळ काम म्हटलंय, त्याला प्रेम म्हणता येणार नाही. तर प्रल्हाद महाराज अशा प्रकारचे जे आत्मेंद्रिय प्रीतिवांच्या धरणारे लोक आहेत त्यांना काय म्हणतायत? बनिया म्हणतायत. मग अशी मी तुम्हाला सांगितलं होतं ना थोडक्यात. तर काय म्हणतात, बनिया म्हणजे वाणी, व्यापारी. तर तुम्ही कधी व्यापाऱ्याच्या दुकानात जर गेलात, जिथं मोठ्या उलाढाली चालतात, तर तिथं गेलात की तुम्ही लगेच तुम्हाला तो तिथला व्यापारी जो असतो तो एकदम हसत मुखानं तुमचं स्वागत करतो. आइए बैठिए, कुर्सी लीजिए, जलपान कीजिए, आप क्या खाएंगे, क्या पिएंगे, बरोबर की नाही? आगत स्वागत करतो, नमस्कार करतो. लक्षात. नमस्कार करण्यावरनं मी आणि आदर देण्यावरनं एक प्रवचन ऐकलं होतं जो 17-18 वर्षापूर्वी. 1.5 तासाचं प्रवचन आहे. कोण कधी कोणाला कसा नमस्कार करतो, तर नमस्कार करतो त्याच्यातला हा एक प्रकार होता तिथे सांगितलेला. कॉमर्स, नमस्कार माणसं कधी करतात? कॉमर्स करायचं असेल तर नमस्कार चमत्कार करतात. तुम्हाला खायला प्यायला देईल, सगळं करेल, पण तो याच्यासाठी नाही करत की तुमच्यावर तो प्रेम करतो म्हणून.
तो काय कशासाठी करत असतो? तुम्हाला एखादी वस्तू विकून त्याला नफा कसा मिळेल ह्याच्या विवंचनेमध्ये त्याचं डोकं चाललेलं असतं. म्हणून तो सगळं तुमचं आगत स्वागत सगळं करतो. म्हणून प्रल्हाद महाराज ह्याला काय म्हणतायत? बनिया वृत्ती म्हणतात, व्यापारी वृत्ती म्हणतात. प्रल्हाद महाराज सांगतायत की जो व्यक्ती प्रतिदान, ज्याच्या हृदयामध्ये इच्छा असते, प्रतिदान म्हणजे काय? मी काहीतरी याची सेवा करतोय, मला रिटर्नमध्ये काहीतरी यानं द्यावं, ह्याला प्रतिदान म्हटलंय. ज्याच्या हृदयामध्ये प्रतिदान प्राप्त करायची इच्छा असते तर तो भक्त नाही तर तो कोण आहे? वाणिक आहे. मग तुम्ही बघा, जे कोणी इस्कॉनमध्ये यायच्या अगोदर आपण सगळे जात होतो, मठ मंदिर देवळात जात होतो, घंटा वाजत होतो आणि काय करत होतो? एवढी मोठी लिस्ट घेऊन जात होतो. देवा मला अमकं दे, मला तमकं दे, माझं असं दे, माझं तसं होऊ दे, माझं अमकं चांगलं होऊ दे. आणि बरोबर खालती एकटी बसायची, तमक्याचं वाईट होऊ दे. नुसतं माझं चांगलं होऊ दे नाही इच्छा, दुसऱ्याचं वाईट होऊ दे, शेजाऱ्याचं. म्हणजे ह्याला आनंद ईर्ष्येमध्ये. ही ईर्ष्या आहे. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर. शेजाऱ्याचं वाईट होऊ दे, माझं भलं होऊ दे. अशा प्रकारच्या लिस्ट यार, अघोरी लिस्ट घेऊन आपण सगळेजण जायचो. तर तो भक्त नाही, तो कोण आहे? वाणिक आहे. कोण आहे? वाणिक आहे, तो भक्त नाही आहे. हे प्रभू, प्रल्हाद महाराज सांगतात की मी तुमची भक्ती ह्याच्यासाठी नाही करत आहे की मला तुम्ही काहीतरी द्यावं. प्रल्हाद महाराज सांगतात, बघा किती सुंदर, मला तुम्ही काहीतरी द्यावं याच्यासाठी मी भक्ती तुमची नाही करत आहे. तर मला काही नकोय, कारण मला तुम्ही सगळं काही दिलेलं आहे. मला काही नकोय. तुम्हाला जर खरंच मला वर द्यायचं असेल तर एवढाच वर द्या की माझ्या हृदयामध्ये कामनांचा कधी अंकुरसुद्धा फुटू नये. प्रल्हाद महाराज काय सुंदर प्रार्थना करतायत बघा. मला जर भगवंता वरच द्यायचं असेल तर असा वर दे की माझ्या हृदयामध्ये कोणत्याही प्रकारच्या भौतिक कामनांचा अंकुरसुद्धा फुटू नये. किती दिव्य प्रार्थना आहे. हा भक्ताचा भाव आहे. काय गरज आहे आपल्याला भगवंतांकडे हे ते मागायची? काय गरज आहे का? सवय पुंसा परो धर्मो यथोर भक्तीर अधोक्षजे अहैतुक्य प्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. मनुष्य देहामध्ये ज्यावेळेला आपल्याला मनुष्य देह प्राप्त झालाय तर आपलं परम धर्म काय आहे? एकमेव धर्म आहे, यथोर भक्तीर अधोक्षजे. अधोक्षज म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांची भक्ती करणं हेच केवळ परम धर्म आहे. दुसरे सगळे धर्म जे काय आहेत ते मुळात धर्म नाहीच. आणि ती भक्ती कशी करायची? अहैतुक्य अप्रतियता, कोणत्याही हृदयात हेतू कामना न ठेवता. आणि अप्रतियता म्हणजे अखंडपणे, दिवसाचे 24 तास, वर्षाचे 365 दिवस, मरेपर्यंत आमरण. इट इज नॉट लाईक दॅट डिग्री मिळेल तुम्हाला एक दिवस. नाही, डिग्री देणार भगवंत, पण मृत्यू समय देतील. तोपर्यंत फक्त परीक्षा आणि परीक्षाच आहे. आणि जो ह्या परीक्षेत पास होईल तो निश्चित भगवंत त्याला असं दान देतील ह्याच मनुष्य देहामध्ये की क्षणात, जसं की तो रेशीम किडा 2 पानावरनं पानं बदलायचं असेल त्याला इकडून तिकडे सहज जातो ना, त्रास होणार नाही. 42,000 विंचू चावल्याचा मृत्यूसमयी जो कर्मी लोकांना होणार, बरोबर की नाही? जे कर्मी लोक आहेत, जे अभक्त आहेत, जे काम इच्छा ज्यांच्या अतृप्त आहेत, ज्यांच्या वासना अतृप्त आहेत आणि ज्यांची हृदय बरबडलेली आहेत, त्यांच्यासाठी मृत्यू म्हणजे मृत्यूसमयी 42,000 विंचू चावल्याचा दंश केला जातो, दाह होतो. शास्त्रामध्ये सांगितलंय 42,000 स्कॉर्पियन्स. तुम्ही विचार करा, एक स्कॉर्पियन चावला तर आमची तीळ पडतो सगळा देहाचा, लाई होऊन जाते. डॉक्टर 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 ॲडमिट करा, सलाईन लावा, इंजेक्शन द्या, हे करा ते करा. 42,000 विंचू. रिअल आहे, फॅक्ट. शास्त्र कधी खोटं बोलत नाहीत. जो भक्त नाही त्याच्या आयुष्यामध्ये यमदूत त्याला न्यायला येतात आणि म्हणून तर ते लघवी आणि संडास करतात. जे कोणी ते बॉडीला आंघोळ वगैरे घालायला जात असतील त्यांना माहिती असेल, बरेचसे प्रेतांच्या याच्यामध्ये उलटी लघवी आणि संडास केलेला असतो नेसनामध्ये, वसनामध्ये. ते जाणायचं की ह्या कुठे गेला आहे, हा भले जे सांगू दे स्वर्गवासी झाला आहे, तर हा कुठे गेला आहे, हा नरकवासी झालेला आहे. कारण त्यानं कोणाला पाहिलं आहे? साक्षात यमदूतांना पाहिलं आहे, म्हणून त्यांना चड्डीत केलं ना. यमदूतांचं वर्णन महाभयानक आहे आणि सत्य आहे. आजही अनेक लोकांना यमदूत दिसतात. आमच्याकडे एक डॉक्टर होते, त्यांच्या आजीना दिसत होते. आत्ताच 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. ते नोकरी सोडून पळाला. आजी म्हणाली, मला दिसतात असे लोक, तू ये लगेच, मी तुला बॉन्डचे 50 लाख रुपये काय, मी तुला 10 करोडची प्रॉपर्टी नावावर करून देते. बॉन्डचे 50 लाख रुपये मी भरतेच,
पण तू माझ्यासोबत पाहिजे. ज्यावेळेला असे यमदूत दिसतात त्यावेळेला आपल्याला आपलं कोणतरी जवळचं असं सोबत, जसं की अजामेळा झालं, नारायण नारायण करायला लागला. नारायण कोणाचं नाव होतं? त्याच्या सगळ्या धाकट्या पुत्राचं. तसं ह्या आजीला झालं की माझा जो धाकटा नातो आहे तो माझ्या जवळ पाहिजे, तुला मी 50 लाख रुपये देते, काय 10 करोडची प्रॉपर्टीच्या नावावर करून देते, गडगंज श्रीमंत. 20 दिवसात नोकरी सोडून बाबा पळाले आजीसाठी. आजीला काय दिसले होते? जे भक्ती करणार आहेत त्यांना दर्शन कोणाचं घ्यावं लागणार आहे? भगवंतांच्या काळ ह्या विक्राळ शक्तीचं दर्शन घ्यावं लागणार आहे. त्यामुळे जीव जागो, जीव जागो. तर मला आणखीन कोणती कामना आहे? प्रल्हाद महाराज प्रार्थना करतात, केवळ आणि केवळ माझ्या हृदयामध्ये कधीही कामनांचा अंकुर सुद्धा काय नको होऊ दे देवा, भगवंता फुटू देऊ नको. अंकुर, कोंब पण नकोय. आपण तर आपल्या हृदयामध्ये अशी मोठमोठे वृक्ष, वटवृक्ष वाढून बसलो आहेत कामनांचे, ज्यांची मुळं अशी खोल गेलेली आहेत, हृदयग्रंथी बद्ध झालेले आहेत. आणि तुम्हाला सांगतो, शास्त्रामध्ये सांगितलं आहे, जो कोणी हरे कृष्ण महामंत्राचा रोज नित्य जप करतो, जो 4 माळा जप करतो, राधाने स्वतः त्याची 1 गाठ सोडतात. म्हणून ते सगळं 4च्या पटीत आहे. लक्षात, 1-2 माळा करताय तर 4 वरती या. आता 4 माळा केला तर राधाने स्वतः 1 गाठ सोडतील. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर ह्या अशा प्रेमाचं जर कोण उदाहरण असेल उत्कट, तर ते केवळ आणि केवळ गोपांगना आहेत. श्रीमती राधाणी आणि त्यांच्या सख्या यांच्या पलीकडे दुसरं कोणी उदाहरण ह्या अशा दिव्य प्रेमाचं भगवंतांच्या असूच शकत नाही. कारण ते केवळ भगवंतांना देव जाणतात, घेणं जाणत नाहीत. केवळ भगवंतांना देणं जाणतायत, सर्वस्व अर्पण केलंय. किंबहुना असं नाही की कृष्ण रिटर्नमध्ये देत नाहीत. नाही, कृष्ण रिटर्नमध्ये पण भरपूर देतात. पण भगवंत अनंत प्रतिदान करतात अशा भक्ताचं. पण भगवंत इथं हतबल आहेत स्वतः. कारण भगवंत जरी रिटर्नमध्ये किती दिले तरी भगवंत हृदयापासून जाणतात की जे गोपांगनांनी मला जे सर्वस्व अर्पण केलं आहे त्याचा मी कधीच उरून होऊ शकणार नाही. स्वतः भगवंत सांगतात की मी उरून त्याच्यातनं कधी होऊ शकत नाही. तर श्रीमद भागवतामध्ये 10व्या स्कंदामध्ये 32वा अध्याय 22वा श्लोक. न पारयेहम निरवद्य संयुजाम स्वसाधुकृत्यम विबुधायुषा पिवः या मा भजन दुर्जर गेह शृंखला संवृच्छ तद्वः प्रतियातु साधुना. भगवान श्रीकृष्ण त्यांना प्रार्थना करतात गोपींना. काय करतात? श्यामसुंदर सांगतायत की देवी देवतांच्या आयुष्यापर्यंत जरी मी तुमची सेवा करत राहिलो पर्सनल, तरी मी तुमच्या प्रेमाचं प्रतिदान करू शकणार नाही. न पारयेहम निरवद्य संयुजा स्वसाधुकृत्यम विबुधायुषा पिवः या माम भजन दुर्जर गेह शृंखला संवृच्छ तद्व प्रतियातु साधुना. जरी देवतांच्या आयुष्यापर्यंत जरी मी तुमची सेवा करत राहिलो तरी मी तुमच्या प्रेमाचं प्रतिदान करू शकणार नाही आणि मी त्याला समर्थ पण नाही आहे. स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगतायत जे पूर्णातिपूर्ण आहेत. त्यांना उधारी ठेवावी लागते कोणाकडे? आपल्या निस्सीम भक्ताकडे. ऋणी होऊन राहतात ते आपल्या भक्ताचे. आणि पुढे सांगतायत की केवळ आणि केवळ तुम्ही तुमच्या स्वतःच्या साधू आणि शुद्ध भावानंच मला काय करू शकता? उरून करू शकता. माझ्याकडे तुमचं उरून होण्याची क्षमता नाही. आणि तुम्ही जर मला उरून केलं नाही तर मी सदैव तुमचा काय राहीन? ऋणी राहीन. आणि हाच गोपांगनांचा सहज भाव आहे. तर हा श्लोक शिक्षाष्टकम मध्ये सांगून झाल्यानंतर चैतन्य महाप्रभू पुढे पुढचा श्लोक गात आहेत. हा श्लोक जो आहे आश्लिष्य वा पादरताम पिनष्टुमाम, हा अंत्यलीलेतील 20व्या अध्यायातील 47
47वा श्लोक आहे 47th. आणि आता 48 श्लोकपासून भगवान चैतन्य महाप्रभू सांगतायत, आम्ही कृष्णपद दासी ते हो रस सुख राशी, आलिंग्या करे आत्मसाथ, किबना देय दर्शन, जारे न मोर तुम तनुमन, तबु ते हो मोर प्राणनाथ. हा जो आश्लिष्य व पादरताम पिनष्टमो हा संस्कृतमध्ये श्लोक आहे, तोच इथं बांगला भाषेमध्ये चैतन्य महाप्रभू गात आहेत. कारण बघा, तुम्ही पण मध्ये आपण हिंदीमध्ये प्रवचन शृंखला घेतली होती, तर तुम्ही सगळेजण म्हणत होता प्रभूजी भाव येत नाही आहे. का भाव येत नाही आहे? कारण आपली मायबोली जी असते त्याच्यातनं भाव काय होतात, सहज काय होतात, प्रकट होतात. लक्षात येणार भाव त्याच्यामध्ये पण येणार. कारण गुरु महाराज स्वतः आदेश केलेला आहे हिंदीमध्ये प्रवचन कर म्हणून. वृंदावनमध्ये ज्याला राधा श्याम सुंदर दिले त्यावेळेला सांगितलं, तुला हिंदी येते तर हिंदीमधनं प्रवचन कर, प्रचार कर. येणार, ते देणार, कृपा करणार. कारण त्यासमोर श्रोता पण हिंदी पाहिजे ना. गुरुमाचे आदेश आहे, त्यामुळे हिंदी समाजामध्ये जावं लागणार आहे, भटकंती होणार आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आम्ही कृष्ण पद दासी ते हो रस सुख राशी, आलिंग्या करे आत्मसात, किबा ना देय दर्शन, जारे न मोर तनुमन, तबु ते हो मोर प्राणनाथ. तर इथं चैतन्य महाप्रभू साक्षात गोपीभाव नाही, राधाराणींचा उत्कट भाव व्यक्त करतायत. काय सांगतायत की मी भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांची दासी आहे. भगवान श्रीकृष्ण हे दिव्य सुख तथा रसाचे मूर्तिमंत स्वरूप आहेत आणि त्यांनी जर इच्छा केली तर ते मला आलिंगन करू शकतात, किंवा मला त्यांच्या सोबत ठेवू शकतात, अथवा मला आपलं दर्शन न देऊन माझा तिरस्कार करू शकतात. तसेच माझं मन आणि शरीर हे त्या विरहाग्नीनं जाळून दग्ध करू शकतात. तरी पण तबु ते हो मोर प्राणनाथ, तरी पण हेच भगवान श्रीकृष्ण, हेच जगन्नाथ, हेच श्यामसुंदर काय राहतील, माझे प्राणनाथ राहतील हृदयाचे. पुढच्या श्लोकामध्ये चैतन्य महाप्रभू गातायत, सखी हे शुन मोर मनेर निश्चय, किबा अनुराग करे, किबा दुःख दिया मारे, मोर प्राणेश्वर कृष्ण अन्य नय. काय सांगतायत, सखी हे शुन मोर मनेर निश्चय, माझ्या हृदयाचा निश्चय हे सखी, ललिता सखी तू ऐक. मला म्हणतेस ना तू का भगवान श्यामसुंदरांना विसरून जात नाहीस, म्हणजे तू सुखी होशील. तर हे ललिता सखी तू ऐक, माझ्या मनाचा निश्चय ऐक. किबा अनुराग करे, किबा दुःख दिये. अनुराग म्हणजे प्रीती करणे. भगवान श्यामसुंदर माझ्यावरती अनुराग करोत, प्रीती करोत, किंवा मला दुःख देवत. याचा भरपूर विश्लेषण आपण पाहिलं सुरुवातीला. मोर प्राणेश्वर कृष्ण अन्य नय, काही करू देते, ते स्वच्छंदी आहेत, स्वतंत्र आहेत काही करायला, पण तेच माझे काय राहतील, प्राणेश्वर राहतील. माझ्या हृदयाचे प्राणनाथ कोण राहतील, श्यामसुंदर राहतील. छाडी अन्य नारीगण, मोर वश तनुमन, मोर सौभाग्य प्रकट करिया, ता सबारे देय पीडा, आमा सने करे क्रीडा, से नारीगणे देखाया. काय सांगतायत, छाडी अन्य नारीगण, इतर ज्या गोपिंग गण आहेत त्यांना सोडून कधी कधी ते माझ्यासोबत येतात, माझ्या समीप येतात, मला निकुंजामध्ये नेतात, मला कुंजामध्ये नेतात, मला एकांतात भेट देतात. तर मोर वश तनुमन, मोर सौभाग्य प्रकट करूया. आणि अशा वेळेला मला वाटतं की माझं सौभाग्य उदयास आलंय, फळफळलंय. जेव्हा ते मला असं एकांतामध्ये प्रेमामध्ये भेटतात, असं मला वाटतं की माझं सौभाग्य काय झालंय, फळफळलंय. पण पुढे सांगतायत, ता सबारे देय पीडा, आमासने करे क्रीडा, सेई नारी गणे देखाया. आमासने, तर इथं ता सबारे देय पीडा, मला ते ज्यावेळेला दुःख ज्यावेळेला देतात, त्रास देतात, इतर जणांबरोबर प्रेमालाप करतात, त्यावेळेला माझ्या हृदयाला खूप खूप पीडा होते. तरी पुढे काय सांगतायत बघा, किबा ते हो लंपट, शट धृष्ट सकपट. काय वर्णन करतात राधाराणी चैतन्य महाप्रभू भगवंतांचं, किबा ते हो लंपट, स्त्री लंपट आहे, काळ्या कोण आहे, स्त्री लंपट आहे, शट आहे, कपटी आहे, दृष्ट आहे, अन्य नारीगण करी साथ. आणि मुद्दाम मला चिडवण्यासाठी काय करतोय, इतर नारींबरोबर काय करतोय, प्रेमाराधना करतोय माझ्या समोरच. मोर दिते मनः पीडा, मोर आगे करे क्रीडा.
माझ्या हृदयाला एवढी पीडा देतोय की माझ्या समोर पीडा करतोय. विचार करा, तुमचा पती, स्त्रियांसाठी बोलतोय मी, तुमचा पती तुमच्या समोर एखादी गर्लफ्रेंड घेऊन आला तर काय होईल तुमचं? किंबहुना सोडा, व्हिडिओ कॉल कोणाला तरी केला लेडीजला, आणि एखादी लेडीज जर सुंदर असेल तर काय खरं नाही, ते मोबाईलचं आणि तुमच्या नवऱ्याचं पण काय खरं नाही. पती धर्मावरती येणार आहे आजची कथा. आता खूप सुंदर आहे. हाच प्रेम भक्तिभाव इथून घेऊन जायचा आहे आज. मोर दिते मन पीडा, माझ्या हृदयाला पीडा देत आहेत अत्यंत. मोर आगे करे क्रीडा, तबु ते हो मोर प्राणनाथ. माझ्या समोर जरी इतर स्त्रियांना घेऊन जरी त्याने विहार केला तरी सुद्धा ते कोण राहतील? केवळ आणि केवळ माझे प्राणनाथ राहतील. बस. ना गणी अपन दुःख, सबे वांची तार सुख आमार तात्पर्य. मोर यदि दियास दुःख, तार हैले महासुख, सेई दुःख मोर सुख वर्य. खूप सुंदर आहे वर्णन ह्या श्लोकामध्ये. प्रभूंनी तात्पर्य दिलं याला सुंदर. मला माझ्या स्वतःच्या दुःखाची चिंता नाही आहे, राधाराणी सांगताय, चैतन्य महाप्रभू सांगताय, मला माझ्या स्वतःच्या दुःखाची चिंता नाही आहे. मी तर भगवान श्रीकृष्ण सुखी राहतील हीच कामना हृदयात धरून आहे. मी हीच कामना करते की कसे भगवान श्रीकृष्ण सुखी राहतील, कारण त्यांचं सुख हेच माझं जीवनाचं काय आहे? परम लक्ष्य आहे. मग भगवंत कसे सुखी होतील बघा, सांगा बघूया. जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रभुपादांना सुखी केलात तर भगवंत सुखी होतील ना तुमच्यावरती. प्रभुपादांना सुखी करण्याचा मार्ग काय आहे? प्रभुपादांनी जे सांगितलं आहे तुम्हाला ते फॉलो करा प्रामाणिकपणे, आणि जास्तीत जास्त ह्या भगवंतांच्या नामरूप गुणलीलांचा सर्वार्थानं प्रचार करा, तन मन धन लावून. लक्षात ना, जे काय तुमच्याकडे आहे, यत करोशी यदस्नासी यत जिहोसी ददासी यत यत तपस्यासी कौंतेय तत्कुरुष्म दर्पणम. भगवंत भगवद्गीतेत सांगतायत कशी त्यांची आराधना कशी करायची हे सांगतायत. यत करोशी, तू जे काय कर्म करशील, यत जिहोशी जे काय खाशील, यदस्नासी जे काय तर्पण अर्पण करशील, जे काय तप करशील, यज्ञ करशील, दान करशील, धर्म करशील, यत तपस्यासी कौंते तत्कुरुष मद अर्पणम, ते सगळं काय कर मला अर्पण कर, त्याच्यामधनं फळाची अपेक्षा ठेवू नकोस, देन इट विल बी भक्ती. आणि आपण काय म्हणतोय, एक एक गाठी बांधून बुडकुले साठवत चाललोय. कसं काढायचं बाहेर? माझ्या पुढच्या 7 पिढ्या जगल्या पाहिजेत ना. गुरु महाराज सुंदर सांगतात, पूत अगर सुपुत हो तो धन किस काम का. काय? पूत अगर सुपुत हो तो धन किस काम का, और पूत अगर कुपुत हो तो धन किस काम का. तुमचा पुत्र जर सुपुत्र निपजला तर तुमचं धन काय कामाचं आहे? त्याला तो स्वतःच कमवेल ना. आणि तुमचा पुत्र जर कुपुत्र निपजला तरी तुमचं धन काय कामाचं नाही, तो एका रात्रीतच जुगारामध्ये उडून टाकेल. त्यामुळे या धनाच्या मागे पळू नका. जे काय धन असेल कमवा, निश्चयनं कमवा, पण ते यत करोशी यदस्नासी यत जिहोसी ददासी यत यत तपस्यासी कौंतेय तत्कुरुष मदर्पणम. आता आपण आपला गोवर्धन महोत्सव येतोय, त्याला सर्वांनी तन मन धनापासून सगळ्या सेवा करायच्या आहेत. आपल्याला खूप चांगला ग्रँड उत्सव करायचा आहे टेरेसवरती, टॉप टेरेसवरती. आणि त्याच दिवशी ह्या वास्तूची शांती झालेलीच आहे लक्षात. पण शेवटी भगवंतांच्या, काल जे प्रवचन मी ऐकलं खूप सुंदर आहे, नंददुलाल प्रभूंचं प्रवचन. भगवंतांच्या भक्तीमध्ये 2 मार्ग आहेत, एक भागवत विधी आणि एक पंचरात्रिक विधी. आपण जे काय सगळे नाम जप करतो, श्रवण करतो, कीर्तन करतो, भजन करतो, हे सगळं कशामध्ये येतं? भागवत विधीमध्ये येतं. 9विधा भक्ती. आणि ह्या 9विधा भक्तीला जर पंचरात्रिक भक्तीची जर जोड नसेल तर ना तुमची भागवत विधी टिकणार आणि व्हायसे वर्सा. आपल्याला बघा मंगल आरतीला यायची इच्छा का होते? कारण सुंदर राधाश्यामचं दर्शन आहे म्हणून. हे जर दर्शनच नसतं आणि मी तुम्हाला वाड्याच्या झाडेखाली सांगितलं असतं दर्शनाला या मंगल आरतीला सकाळी 6:30 वाजता उठून स्नान करून आला असतात तुम्ही? नाही आला असतात ना. तर ही पंचरात्रिक विधी आहे. विग्रहांची सेवा करणं हे भक्तीच्या प्रमुख 5 अंगापैकी एक अंग आहे. आजच्याच कोटमध्ये गुरुवारांचे आहे ना, आजच्याच कोटमध्ये विग्रह सेवा. विग्रह साधे सुधे समजू नका, साक्षात भगवान श्री नंदनंदन तिथं बसलेले आहेत, राधाश्याम सुंदर. आणि त्यांच्या चरणी ज्यावेळेला आपण येऊ त्यावेळेला आपले दोन्ही गोष्टी होतील. कोणता? भागवत विधी पण होईल आणि पंचरात्रिक विधी पण होईल. आणि ज्यावेळेला हे रुळाचे 2 रूळ आहेत, आणि ज्यावेळेला हे सुदृढ असतील पंचरात्रिक विधी आणि भागवत विधी, त्यावेळेलाच आपली भक्तीची गाडी सुसाट पळणार आहे. तुम्ही असं म्हणू नका मी एकांत नाम जप करत बसेन, हरे कृष्ण 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 हरे हरे. अरे तुमचं हे शुष्क नाम तुम्ही लाखो वर्ष करा. गुरु महाराज सांगतात तुमच्या हृदयात जर प्रीती असेल भगवंतांबद्दल, आणि ज्याच्या हृदयात प्रीती आहे ते कसं जाणावं? त्याला सेवा करण्याची उत्कट इच्छा होणार ना. ज्याच्या हृदयात प्रीती जागृत झाली एखाद्याबद्दल तो काय करणार? आलायस ना तू, बस
रमेश 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 की काय करणार? रमेश म्हणायचं त्याला एकदा म्हणणार आणि नंतर काय करणार? त्याची स्वागताची तयारी करणार, त्याला कसं खुश करायचं त्याची जयत तयारी करणार, बरोबर की नाही? तर हरे कृष्णा जे कधी म्हणायचं जप करे 16 वेळा, 4:45 ते 5:30 6 6 वाजता गाडी पकडायची, पंचरात्रिक विधी, भगवंतांचं साक्षात प्रत्यक्ष सेवा, फुलं तोडून आणणे, भक्तांचा संग घेणे, भगवंताचं मंगलदर्शन घेणे. आणि ह्या जेव्हा सुदृढरित्या दोन्ही हे रोड तुमच्या आयुष्यामध्ये होतील त्याच वेळा तुमच्या भक्तीची काय होईल गाडी. तर इथून पुढे आता हे जाणा आणि कोणी मंगलारती चुकू नका. जसं की निलेश प्रभूजी त्यांच्या मस्तकावरती त्यांची बहीण निधी माताजीने कृपा हस्तक ठेवला आणि निलेश प्रभूजी माझ्या इथून बाजूनं जवळजवळ 2 वर्ष रोज ये जा करत होते. मग कधी इकडं चढून दर्शन पण घ्यायची इच्छा त्यांना झाली नाही, पण जशी बहिणीनं त्यांच्या मस्तकी हस्त स्पर्श केला, एकही मंगलारती चुकवत नाहीत. 6:30 मंगल आरती होते तर 6:15 इथून हजारों नामजप करत बसलेले असतात. अरे कधी जागृत होणार तुमच्या हृदयातलं हे प्रेम भक्तिभाव? वाया घालवायचं जीवन, मनुष्य जीवन दुर्लभ आहे. मनुष्य जीवन अतिशय दुर्लभ आहे. सगळ्यांनी ठरवा की आम्ही नित्य भगवंतांच्या मंगलारतीला येणार, सकाळच्या भागवत सत्राला येणार, कारण ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. असं नाही की भागवत विधीचा आम्ही केला म्हणजे भक्ती मिळेल, नाही मिळणार. भागवत विधीची परिणती काय आहे? पंचरात्रिक विधी. लक्षात, भक्तांची सेवा करणं, भगवंतांची सेवा करणं, भगवंतांच्या सेवेसाठी आपले दिवसातले 4-5 तास खर्ची घालणं. भगवंत 5 असतात ना, अरे हा एवढा बिझी आहे तरी आपल्या दिवसातले 4-5 तास खर्ची घालतो माझी सेवा करण्यासाठी. मग भगवंत कृपा करणार नाही तसं आहे का? सांगा बघूया. तर तेच सांगतात इथे की कशाही प्रकारे भगवंत कसे सुखी होतील ह्याचीच कामना भक्ताच्या हृदयामध्ये असली पाहिजे. आणि तीच कामना राधाराणींच्या आणि गोपींच्या हृदयामध्ये सदैव असते आणि तेच त्यांच्या जीवनाचं लक्ष आहे. आणि असं नाही की मोर यदि दिय दुःख तार हैल महासुख, भले मला त्यांनी दुःख दिलं तरी चालेल आणि त्यांना त्या मला दुःख दिल्यामुळे त्यांना महासुख झालं तरी चालेल. सेई दुःख मोर सुख वर्य. जर असं दुःख त्यांनी मला दिलेलं दुःख ना त्यांना जर सुख वाटत असेल तर असं दुःख सुद्धा काय आहे, मला माझ्यासाठी सुखच आहे खरं, असं श्रीमती राधाराणी सांगतायत. तर इथं तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद खूप सुंदर सांगतायत. श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर सांगतायत की भक्त आपल्या स्वतःच्या सुख तथा दुःखाची चिंता करीत नाहीत. ते केवळ भगवान श्रीकृष्णांना कसं सुखी पाहता येईल आणि त्यांच्या कशा विविध प्रकारे सेवा करता येतील ह्याचाच 24 तास काय करत असतात, विचार करत असतात. जो शुद्ध भक्त आहे त्याला सुख प्राप्तीचा ह्याच्याशिवाय दुसरा प्राप्त करण्याचा दुसरा कोणताही मार्ग माहीत नसतो. भगवान श्रीकृष्णांना कसं सुखी करावं आणि भगवान श्रीकृष्णांना इंद्रियांना कसं सुखी करावं, त्यांच्या भक्तांना कसं सुखी करावं ह्याच्या पलीकडे स्वतःच्या सुखप्राप्तीसाठी दुसरा कोणताही मार्ग विशुद्ध भगवत भक्ताला माहिती नसतो. आणि त्या अशा प्रयत्नामध्ये भले स्वतःला पीडा झाली तरी चालेल. काय पीडा होणार आहे? सकाळी लवकर उठायची, उठून तर बघा, कारण भगवंत अनंत पटीनं प्रतिदान करतात. उठून तर बघा, येऊन तर बघा, बोलून तर बघा भगवंतांना तुमच्या आयुष्यात येतात की नाही. ते गीत आहे ना सुंदर एक हिंदीमध्ये, कौन कहते भगवान खाते नहीं तुम प्यार से खिलाते नहीं हो, कौन कहते ठाकुर जी आते नहीं तुम प्यार से बुलाते नहीं हो. करून बघा प्रयत्न निश्चित. आणि इथले प्रयत्न जे आहेत हे तुमचे भगवद्गीतेत स्वतः भगवंत सांगतात, स्वल्पमपस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. जो माझ्या भक्तीमध्ये स्वल्प आणि अल्प जरी प्रयत्न केला तरी अशा व्यक्तीला मी महान अशा महाभयानक मगाशी सांगितलं काय नरकवासापासून मी त्याचं काय करतो, रक्षण करतो. स्वल्पमपस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. महान भय जीवासाठी कोणता आहे? नरकवास. काही असत्य नाही आहे, भरपूर प्रवचन आहे त्याच्यावरची, तुम्ही श्रवण करा. आपल्या यूट्यूब चॅनलवरती भरपूर खाद्य आहे. आमचा एक ग्रुप आहे लोणेरे इस्कॉनचा, म्हणजे मुलांचा कॉलेजचा, त्याच्यामध्ये त्या ग्रुपचं नाव आहे फूड फॉर डिवोटीज. काय नाव आहे? फूड फॉर डिवोटीज हा ग्रुप आहे. तो ज्या फूड फॉर डिवोटीज हा स्वानंद प्रभूजीने ग्रुप केला, तिथे प्रोफेसर आहेत ते. प्रभूजी फूड फॉर डिवोटीज म्हणजे काय प्रसाद वगैरे सर्व करणार की काय तुम्ही याच्यावरती ग्रुपवरती? नाही प्रभूजी तसं नाही, ते आध्यात्मिक ज्ञानाचं फूड लक्षात ना. फूड फॉर डिवोटीज ते तर आपण करतो फूड फॉर लाईफ इस्कॉनतर्फे. सगळ्यांना महाप्रसाद द्या असं प्रबंध आदेश आहेत सगळ्यांना.
यार देख तारक कृष्ण उपदेश यार देख तारक दे प्रभुर प्रसाद, बरोबर की नाही? जसं प्रसाद आज जाईल तसं हृदयाचं शुद्धीकरण होईल आणि मग भगवंताचं प्रेम प्रकट होईल हृदयामध्ये. तर जर एखाद्या भक्ताला कृष्णाला वाटतं की ह्याला पीडा दिल्यामुळे कृष्ण सुखी होतील असं जर त्या भक्ताला कळलं तर तो त्या पीडामध्ये पण सुख मानतो. अतिशय. परंतु जे भौतिकवादी आहेत प्रभुपाद सांगतात की जे भौतिकवादी लोक आहेत, जे कर्मी लोक आहेत, जे काम वासनांनी ज्यांची हृदय बरबटून गेलेली आहेत, असे जे लोक आहेत तर ते त्यांना भौतिक संपत्तीचा खूप गर्व असतो आपल्या, आणि त्यांना आध्यात्मिक ज्ञान काही नसतं तीळ मात्र. आणि अशा प्रकारचे प्राकृत सहजी आवृत्ती. सहजी आवृत्ती म्हणजे काय? तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून पिकनिक काढायची वृंदावनला. वृंदावनला कशाला जायचं? पिकनिक करायला. सहजी लोक भरपूर असतात, जायचं, गाड्या करायच्या, फिरून घराघरा फिरून यायचं. त्याला सहजी म्हणतात. जे दाखवतात आम्ही भक्त आहोत, पण आतमध्ये आत्मकेंद्रित काय असतं? बस स्वतःला कसं उपभोग घेता येईल, एक्सप्लॉइट कसं लोकांना करता येईल. तर त्याच्यामध्ये इथं प्रभुपाद सांगतायत की अशा लोकातले जे असतात लोक, ते स्वतःच कृष्णांचा हिस्सा स्वतः खाऊन कसं स्वतः सुखी बनता येईल ह्याचा विचार करत असतात, बरोबर की नाही? जसं रावणाला इच्छा झाली भगवंतांची पत्नी हरण करून उपभोगायची, म्हणजे भगवंतांचं वाटासुद्धा ते गिळंकृत करू इच्छित आहेत. एवढी सृष्टी भगवंतांनी निर्माण केली. ही जी वसुंधरा आहे, हे त्रैलोक्य ब्रह्मांड आहे, वसुदैव कुटुंबकम, भगवंत निर्माण केली. आणि भगवान सगळ्यात मोठे संन्यासी आहेत. त्यांनी कुठेही सातबारावरती आपलं नाव लिहून ठेवलं नाही. गोविंद नंदन काय, जे काय गवळी, जे काय आडनाव असेल ते, गोविंद नंद बाबा गवळी, मुक्काम पोस्ट वृंदावन, सगळी भूमी गोपालची. कुठे लिहिलं सातबारावरती नाव? नाही लिहिलं, सोडून गेले सगळे. इथे केवढे मोठे दानी आहेत बघा, संन्यासी आहेत, त्यागी आहेत. हा षड ऐश्वर्यांपैकी भगवंताचा एक काय आहे? हे ऐश्वर्य आहे, वैराग्य. एक महान वैराग्य हे महान सद्गुण आहे, लक्षात ना? तर सकाम कर्मी जे असतात त्यांची मनोवृत्ती असते की कसं भगवान श्रीकृष्णांना ते भासवतात, कधी कधी सेवा करतोय, पण त्यांची अंतरंगा इच्छा काय असते की स्वतःची इंद्रिय तृप्ती कशी करावी. अशी आपल्याला अनेक मठमंदिरं पण दिसतात, भेटतात, की जिथं दाखवलं जातं की कसं दहा वाजलेले आहेत. जर तुम्हाला उत्कट प्रेमाची कथा ऐकायची असेल तर अजून अर्धा तास तरी लागेल. ती आज ऐकायची की पुढच्या सोमवारी ऐकायची? आज ऐकायची. कोणाकोणाला आज ऐकायची इच्छा आहे त्याने हरिबोल करा, हात वर करून. कोणाकोणाला हरे तोंडानं बोलायचं हरिबोल बोल, हात वरती करून हरिबोल बोलायचं. कोणाकोणाला आज ऐकायची इच्छा आहे, कोणाला आज ऐकायची इच्छा नाही, कारण आता महाप्रसादी गोविंदी करायची वेळ आलेली आहे. पुढच्या सोमवारी अजून मोठ्या संख्येनं सर्वांनी उपस्थित राहा. खूप सुंदर पार्ट आहे हा. भगवतभक्तीचा अत्युच्च भाग आहे, भगवंताची प्रेमाभक्ती. तर आज आपण इथं थांबूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की, श्री राधा श्याम सुंदर भगवान की, गौर प्रेमानंदे समवेत गौर भक्तवृंद की जय हो.